हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज मी आलोय जळगावमध्ये आणि जळगावमध्ये मी भेटणार आहे एका भूमिपुत्राला, ज्या भूमिपुत्रानं जळगावचंच नव्हे, महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण भारताचं नाव अवघ्या जगात प्रकाशमान केलं। अत्यंत परिश्रम, त्याहीपेक्षा गांधींवरची अविचल निष्ठा, अपरिग्रह आणि धडधडीची उद्योजकता याच्या बळावर या भूमिपुत्रानं नुसता उद्योजकतेचा नव्हे तर एका विचारसरणीचा एक मोठा संसार उभा केला। आज आपण भेटणार आहोत जैन इरिगेशन सिस्टीमचे संस्थापक आणि त्याहीपेक्षा एक गांधीवादी उद्योजक भंवरलालजी जैन यांना। भंवरलालजी जैन, हार्ट टू हार्ट या मुलाखतींच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। थँक्यू। मला असं वाटतं की आपण मला भाऊ म्हणाला तर बरं वाटेल, कारण सगळे लोक तेच म्हणतात। भाऊ, तुमचा जन्म जळगाव जिल्ह्यातला, त्याहीपेक्षा वाकोद सारख्या अत्यंत छोट्या गावातला सुमारे 75 वर्षापूर्वींचा। कसं होतं त्यावेळचं वाकोदचं वातावरण? तुमच्या घरचं वातावरण कसं होतं? वाकोदमध्ये ज्यावेळेला मी तिथे जन्माला आलो त्याच्यानंतरची 10 वर्ष मी तिथे काढली। त्याच्यामुळे खरं आपल्याला सांगायचं तर शेवटच्या 5 वर्षाचं मी सांगू शकतो। लोकांची घरं अर्थातच मातीची होती। एक तिथे खेड्यामध्ये गडी असायची आणि त्या गडीतून माती काढायची, त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असायचं आणि ते मातीचे धाबे करायचे जेणेकरून उष्णता मध्ये कमी यावी। सांडपाणी, आंघोळ याच्यासाठी त्यावेळेला काही संडास बाथरूम वगैरे असे नव्हतेच। ते जे सगळं पाणी असेल ते घरामध्येच कुठेतरी एक चौक आहे, त्या चौकामध्ये आंघोळ वगैरे व्हायची आणि ते पाणी असं घरातून बाहेर पडायचं। म्हणजे खाली एक गटार असायची आणि वरतून आपलं सारवलेलं घर असायचं। त्या गटारीमधनं मला अजूनही आठवत आहे की बऱ्याच वेळा सर्प निघाले, म्हणजे कारण तिकडून ती उघडी होती रस्त्यावरनं, तर सर्प तिकडून इकडे येत होते। सकाळी उठायचं तर आमच्या चुलत्यांबरोबर मी जात असे शेतावर। येताना एखाद्या वेळेला कापसाच्या गाडीवर तर दुसऱ्या वेळा भुईमुगाच्या गाडीवर परतीचा प्रवास होत असे। आणि अशा या प्रवासामध्ये प्रातर्विधी करायचा असेल तर तो उकिरड्यावर करायचा, हे साहजिकच होतं। खेळायचं असेल तर भोवरा खेळायचा आणि जी काही मुलं आजूबाजूला असतील, शेजारी असतील, पाजारी असतील, त्यावेळेला कधी हा विचारच आला नाही की आपण काहीतरी वेगळे आहोत त्यांच्यापेक्षा। जात-पात वगैरे असं काही त्यावेळेला नाही। म्हणजे निदान आमच्या घरापुरतं बोलायचं झालं तर अगदी तुम्ही 800 वर्षापूर्वी राजस्थानचा माझ्या घराचा कुटुंबाचा इतिहास बघितला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की आम्ही नेहमीच ज्यांना आपण अस्पृश्य म्हणत होतो त्यांच्या इथे जाऊन त्यांना माल देत होतो, त्यांना माल विकत होतो। तेव्हा सुदैवाने असं मी म्हणेन की त्या दिवसापासून ते संस्कार जे आहे ते आजपर्यंत कायम आहेत। भाऊ, मला असं विचारायचं आहे की तुमचं बालपण ज्या काळात गेलं त्या काळात आम्ही असं वाचलं की उलट जातीचा पगडा फार मोठ्या प्रमाणावर समाज व्यवस्थेवर होता, परंतु तुमचं काय, किंवा मी परवा रावसाहेब शिंदेंची मुलाखत घेतली, या दोघांच्या बोलण्यात असं येतंय किंवा यशवंतराव गडाखांची मुलाखत त्याच्या आधी घेतली, तुमच्या काळात जातपातीचा एक प्रभाव जो आत्ता आम्हाला दिसतोय राजकारणात असेल, समाज जीवनात असेल, तसा अजिबात नव्हता। मी तुम्हाला सांगतो की हा विषयच कधी आमच्या डोक्यात आला नाही। म्हणजे एक तर माझ्या आईने मला एका आपण ज्यांना महारीण म्हणत होतो तिच्या ओटीत टाकलं, कारण तिला कोणते अपत्य, माझ्या आधीची 7 अपत्य तिची गेलेली होती, तेव्हा ओटीत टाकून तिला मीठ देऊन मला विकत परत घेतलं। तेव्हा मला आज मी आहे। म्हणजे खरं तर महारीणच्या पोटाचं असंच म्हटलं तरी हरकत नाही, परंतु हा महाराणीच्या पोटाचा असं म्हणल्याने तुम्हाला कुठे वैषम्य वाटत नाही? मला काहीच वाटत नाही, कारण तो इतिहास आहे, ते सत्य आहे आणि त्याला बुजवून किंवा त्याला विसरून किंवा कसं चालेल? भाऊ, आत्ता मला सांगा, मग आत्ताच्या काळात हे जातीचं प्रबल्य तुम्ही राजकारणात किंवा समाज जीवनात बघता, काय वाटतं त्याच्याकडे पाहिल्यानंतर? समाज जीवनात फार कमी आहे, राजकारणात फार जास्ती आहे। आणि राजकारण आणि समाजकारण या दोघांचं अशा रीतीने आपण मिश्रण केलं आहे की जीवनामध्ये
समाज हा राहिलाच नाही, राजकारण हेच राहिलं आहे. ही मोठी शोकांतिका आहे आपल्या या काळाची, की आपण राजकारणाला अनाठाई एवढं महत्त्व दिलं आहे. आणि म्हणून आपण जे म्हणताय की समाजकारणामध्ये कुठे तुम्हाला आठवतं बघा, आता तुमचं जर इथे फ्लॅट असला, जळगावला सुद्धा फ्लॅट सिस्टीम सुरू झाली आहे, बाजूच्या फ्लॅटमध्ये एक मुस्लिम येऊन राहिला किंवा दुसरा चांभार असला किंवा महार असला किंवा कोणी अस्पृश्य असा ज्याला आपण अस्पृश्य म्हणत होतो, महार चांभार म्हणत होतो, इतिहास आहे तो, तर असेल तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही हॉटेलमध्ये जाता, त्या टेबलवर कोण बसलंय, तुमचा काय अधिकार आहे त्याच्यावर? तुम्हाला बसायला पाहिजे ना, बसायचं म्हणजे असेल तर. जात ही गोष्ट सध्या फक्त राजकारण्यांनी कुरवळत गोंजारत ठेवलेली आहे स्वतःची व्होट बँक तयार ठेवण्याकरता. बस याच्या पलीकडे मला असं वाटतं की आम जनता ज्याला आपण म्हणतो, त्या जनतेला या गोष्टीशी काही घेणं देणं नाही. निदान त्या काळी तरी त्यांना त्यांची आवश्यकता होती, म्हणजे संडास साफ करायचं तर एक कोणीतरी पर्टिक्युलर हे लागायचं, ती आवश्यकता होती. आता टेक्नॉलॉजीने ती मिटवून टाकली. आता तर काय सेफ्टी टँकच झाले, त्याच्यामुळे कोणी कोणाला ते करायचं काही कारणच नाही. बरोबर. म्हणजे त्यावेळेला निदान थोडाफार जो तो वर्ग दिसत होता, तो त्या हिशेबाने वेगळा दिसत होता, बाय प्रोफेशन अँड नॉट बाय बर्थ. आणि तिथे आम्ही जे पाहिलं ते की त्याला जो कोणी मुसलमान वाडा म्हणायचे, महारवाडा म्हणायचे, त्या महारवाड्यामध्ये माझी आई जायची ना, कोणी तिथे गरोदर असली तर त्या गरोदरबाईला एक ताक द्यायला, तूप द्यायला किंवा तिला काहीतरी अन्न द्यायला, तिला एक लाडू द्यायला ती जात असे तिथे. सौहार्दता होती एक प्रकारची. मी त्याच्याही पुढे जाऊन एक म्हणेल की एक जीवच होता, कारण पर्याय काही नव्हता ना. एक जर कोणी आजारी पडला तर गावामध्ये असं व्हायचं की तो आजारी पडला, चला काय झालं, आपण काही करू शकतो का? बघा, गावच लहान, त्याच्यामुळे ही अशी भावना असणं सगळे साहजिक आहे. एकपणाची भावना होती आणि तोच तुमच्यावर पहिला मोठा संस्कार झाला. भाऊ, आता तुमच्याशी बोलताना मी पाहिलं बालपणाच्या आठवणी ह्या सगळ्या पर्यावरणाशी किंवा पाण्याशी निगडीत आहेत. तुमचं कुटुंब मूळचं राजस्थानचं, ते 700-800 वर्षापूर्वी तिकडे होतं. तिथून अक्षरशः एक प्रकारे पाण्याच्या शोधातच आपण म्हणू, त्यांनी स्थलांतरत करत करत ते या गावात आलं. तुमच्या संपूर्ण व्यवसायात किंवा विचारात सुद्धा पाणी हा अतिशय मोठा घटक दिसतो. तो बालपणाचा संस्कार आहे. वा. म्हणजे बालपणी आम्ही आंघोळ कुठे करायची तर नदीवर, आणि नदीवर केलो आणि आंघोळीला समजा 1 तास 1.5 तास लागून गेला पोहण्यामध्ये किंवा उड्या मारण्यामध्ये, तर घरी दादाजींना कसं दाखवायचं, तर आम्ही सूर्याकडे बघून आमचे जे लाल झालेले डोळे असत ते आम्ही पांढरे करून घेत होतो आणि मग घरी येत होतो. तुम्ही विचार करा की पाण्याशी त्यावेळेचा एवढा संबंध. माझी आई सकाळी 5 वाजता उठून पाणी भरायला नदीवर जात असे. आम्ही आमचे कपडे वाळवायला नदीच्या काठावर तिथेच धुवून टाकायचे त्या दगडावर आणि तिथे वाळवून टाकायचं. नदी हा आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता, म्हणजेच पाणी हा अविभाज्य घटक होता. त्याच्या शोधातच आम्ही इथे आलो. म्हणजे माझे जे काही पूर्वज आहेत ते इथे आले, ते पाण्याच्या शोधात आले आणि आजही मी तेच करतोय. तर हा जो संस्कार आहे माझ्या पूर्वजांचा जो होता की ते लोटा घेऊन आले किंवा पाण्याच्या शोधात इथे आले, त्याच्यानंतर मी पुढे जाऊन हेच पाण्याचाच शोध करतोय, पाण्यामध्ये कशी बचत होईल. भाऊ, तुमच्या आयुष्यात तुम्हाला शाळेत जसं शिक्षण मिळालं त्यापेक्षा प्रचंड शिक्षण तुम्हाला तुमच्या घरातनं मिळालं. तुमच्या आईचा संस्कार तुमच्यावरचा फार मोठा आहे. जी 7,000 रुपयावर तुम्हाला डेप्युटी कलेक्टरचा मिळालेला एक संधी आयुष्यातली अभ्युदयाची सोडून कुठेतरी उद्योग करण्याला प्रवृत्त केलं, त्या आईच्या काय आठवणी आज तुमच्या मनात आहेत? आईच्या आठवणीने मी माझ्या स्वतः जेव्हाही डोकून पाहतो तिथे सगळीच आई दिसते. आठवणी हा शब्द नाही, त्याला दुसरा शब्द तर आपल्याला असं म्हणता येईल की माझ्या देहाचा, माझ्या मनाचा, माझ्या आत्म्याचा किमान 60% हिस्सा माझी आई आहे. वा. आणि मला तो दिवस अजून आठवतो ज्या वेळेला माझ्या लग्नाची सोयरिकीची वेळ होती आणि माझी आई तिथे म्हणजे घुसळून आपलं ताक तयार करत होती. ती तिचं काम करत होती. त्याच्यासमोर एक शिडी होती, त्या शिडीवर मी जाऊन बसलो 3ऱ्या-4थ्या पायरीवर आणि आईशी बोलायला लागलो, कारण तिला दुसराही वेळच नव्हती.
काम करायला सकाळी 4 वाजेपासून जी सुरुवात व्हायची ती रात्री 11 भाऊ वाजेपर्यंत. तुमच्या आयुष्यात परिश्रमाचं महत्व हे आईकडनं आलं त्यामुळे. आई आणि वडील दोन्ही. याचं कारणच आहे की वडील सुद्धा, आई 4 वाजता उठायची, 5 वाजता वडील बैलगाडी घेऊन सगळ्या खेड्यापाड्यांवर निघायचे आणि तिथून माल आणून मग ते आठवडे बाजार जो असेल त्याच्यामध्ये ते विकायचे. त्याच्यामुळे त्यांचे काबाड कष्ट हेही डोळ्यांनी बघितलेले आहे आणि आईचे तो बघितले आहेच आहे. म्हणजे अगदी एवढ्या रीतीने बघितलं की लहान असताना एका खव्यामध्ये ती मला घेईल आणि दुसऱ्यामध्ये पाण्याचा घड असेल, असे सगळे कष्ट बघितलेले आहे. मजेदार प्रसंग आहे. मला असं वाटतं आईला मी एक पोरगी बघून आलेलो होतो, 2-3 पोरी बघून आलो होतो, पण त्याच्यातली एक मला पसंत पडलेली होती. आईला विचारलं, आई मी ही जी मुलगी बघून आलो ना कर्नाटकामधली, बिजापूरची, ती मुलगी मला आवडलेली आहे, पण एक आहे की तिला तिच्या घरामध्ये तिच्या वडिलांजवळ हुंडा द्यायला काही नाही. म्हणजे तुला तुझी ही येणारी जी सून आहे तिला विदाऊट हुंडा तुला स्वीकारावी लागेल. जमण्यासारखं आहे का? म्हणाले कसं काय जमेल? म्हटलं का नाही? म्हणाले माझा मुलगा चांगला आहे, गोंडस आहे, दिसायला चांगला आहे, शिकलेला आहे, डबल ग्रॅज्युएट झालेला आहे, माझ्या घरामध्ये कोणतीही उणीव नाही, माझ्या घरामध्ये आम्ही कधीच म्हणजे लोकार्थाने जे काही योग्य आहे तेच केलेलं आहे, अयोग्य असं कधी केलेलं नाही, कोणाचं वाईट असं आम्ही पाहिलेलं नाही. मग असं असताना आम्ही हा कॉम्प्रोमाइज किंवा हा अशा प्रकारचा का करायचा, कशा रीतीने कशाला बसवायचा? आणि म्हणाल दुसरं, म्हटलं आई हे तर काय तेवढं बरोबर नाही वाटत, हे तर सगळ्यांचंच असतं. तर म्हणाल दुसरं एक कारण आहे, माझ्या प्रत्येक मुलीचं लग्न करत असताना मी हुंडा दिला आहे ना. मग आता माझ्या मुलाच्या वेळेला जर मी हुंडा नाही घेतला तर समाज काय म्हणेल की याच्यात काहीतरी अयब आहे म्हणून हा हुंडा मिळालेला नाही असं म्हणेल ना. तर तोही एक विचार आहे. आणि तिसरं म्हणाले की हा समाजाचा धाराच आहे की तुम्हाला हुंडा घेतला पाहिजे. मी आईचा एक एक विषय घेतला आणि सांगितलं आईला की आई जसा तुझा पोरगा सुंदर तुला वाटतो, गोंडस वाटतो, तशीच ती पोरगी आहे. वा वा. तिचे कलर आणि तिचा नाक कदाचित तुझ्या मुलापेक्षा नक्कीच चांगला आहे कारण तिचे फीचर्स एकदम शार्प आहेत. असं असताना बरं तू म्हणाले की तुझ्या मुलाला शिक्षण आहे, पण ती मुलगी शिकलेली आहे, ती बी झालेली आहे, मग आपण त्या मुलीला तुझ्या मुलापेक्षा कमी का लेखते? वा. समजा तुला मुलगी झाली असती आणि मी त्यांना झालो असतो तर काय झालं असतं? आई म्हणाली की अरे बाबा तू पडला वकील, मी आपली गावंढळ बाई, मी तुला काय काय उत्तरं देणार आहे? मला काय हे शक्य नाही. पण म्हटलं आई दुसरं तू म्हटलं की तुझ्या बहिणींना, तुझ्या मुलींना ज्या वेळेला तुला लग्न करून दिलं त्यावेळेला हुंडा दिला, त्यावेळेला तू हुंडा दिला म्हणून तू आता तो वसूल करायला पाहिजे. आपल्या घरात हे शोभतं का? भाऊ एक प्रकारे त्या काळातल्या सामाजिक रूढींविरुद्ध तुम्ही एक मोठं बंडच केलं. हो, पण तू एवढ्या म्हणजे चापलकपणाने ते केलं की ते बंड कोणाला वाटलं नाही, आईला सुद्धा वाटलं नाही. आणि शेवटी आई एवढी खुश होती आणि एवढंच म्हणाली की अरे बाबा तुला आणायची ना ती सून, माझी काहीच हरकत नाही, तू एवढंच कर फक्त की म्हणजे ती ऑफिसमध्ये जाईल आणि मला तिचा डबा पाठवावा लागेल असं काही होऊ देऊ नको. एवढ्या एका कंडिशनवर आईने मला ते करायची परमिशन दिली. तेव्हा आई ही जीवनातून लहानपणापासून तर लग्नापर्यंत सुद्धा अशा रीतीने माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये आहे. तेव्हा आई हा केवळ संस्कार आहे असं नाही, केवळ ते संस्कारित करते, सर्वव्यापी आहे तुमच्या दृष्टीने. बालपणापासून आजपर्यंत तुमच्या आयुष्यात एक असं ध्येय दिसतं, एक मिशन स्टेटमेंट दिसतं जे तुमच्या उद्योग व्यवसायाचं मिशन स्टेटमेंट आहे. लिव्ह द वर्ल्ड बेटर दॅन व्हॉट यू हॅव सीन. आयुष्य जे तुम्ही आहात, जीवन जे तुम्ही आता बघत आहात त्यापेक्षा अधिक सुंदर करा. ही प्रेरणा बालपणी काय किंवा नंतर कुठून मिळाली नेमकी? आपण ज्यावेळेला जन्माला येतो त्यावेळेला
एक एक अ ब क अशी परिस्थिती असते. सामाजिक म्हणा, आर्थिक म्हणा, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जर घेतली तर ती परिस्थिती तशी असते. आपल्याला हे बघायचं आहे की आपण त्या परिस्थितीमध्ये काही सुधार आणू शकतो का. आपण उकिरड्यावर झोपत होतो तर आता उकिरड्यापेक्षा खळ्यामध्ये झोपू शकतो का. खळ्यावर जर आपण झोपलो तर तिथे निदान स्वच्छता उकिरड्यापेक्षा जास्ती आहे. उकिरड्यावर आपण प्रातर्विधी करत असतो, त्याच्याच बाजूला खळंही असतं, पण निदान खळं झोपण्यामध्ये बरं वाटतं. आता हळूहळू ज्या वेळेला मी पुढे शेती करायला लागलो त्यावेळेला गावात घर आणि शेतात घर नाही ही परिस्थिती आम्ही बदलवली. ज्या वेळेला मी त्या खेड्यात गेलो त्यावेळेला फक्त तिथे 3च विहिरी होत्या. मी गेल्यानंतर तिथे जवळजवळ 20-25 विहिरी 2 वर्षात झाल्या. प्रत्येक ठिकाणी काही ना काही इम्प्रूव्हमेंट करायला, प्रोडक्टिव्हिटी वाढवायला, उत्पादन आणि उत्पादकता दोन्ही वाढवायला आपल्याला संधी असते. एक इमारत बांधायची असेल तर ती इमारतसुद्धा थोडंसं मन आणि जीव त्याच्यात टाकला तर खूप चांगली होऊ शकते. आणि मला असं वाटतं जगातल्या व्यवस्थापन शास्त्रातलं अत्यंत अनमोल अशा प्रकारचं तत्वज्ञान किती साध्या आणि सरळ सोप्या शब्दात तुम्ही सांगताय. मला स्वतःला असं वाटतं की मी हे तत्वज्ञान म्हणून स्वीकारलेलं नाही, माझ्या जीवनाचा तो भाग आहे. म्हणजे मी प्रत्येक गोष्टीकडे बघताना अशा रीतीने बघतो. माझी फॅक्टरी आहे, या फॅक्टरीमध्ये थोडीफार इकडे तिकडे घाण असली हे असलं चालतं ना, बिघडतं काय. आणि वर समजा छत असेल त्या छतावर जर आपण ॲस्बेस्टॉसचे पत्रे लावलेले असतील चालतं ना. एवढ्या फॅक्टरी आहेत त्याच्यावर तसंच आहे. मला नाही चालत. मला असं म्हणायचं की माझं आयुष्य आणि माझ्या सहकाऱ्यांचं आयुष्य, बेटर पार्ट ऑफ देअर लाईफ इथेच जाणार आहे. मग माझ्या बेडरूमपेक्षाही माझी फॅक्टरी चांगली असली पाहिजे. माझं जिथे माझे सगळे सहकारी काम करतात ते चांगलं असलं पाहिजे. कारण इथे कॉन्शियस टाईम इथे जाणार आहे ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथेच, रात्रीपर्यंत 10 वाजेपर्यंत. तर मला तुम्ही सांगा, घरी जातो ते झोपायला आणि रात्रीचं जेवायला, जेवण बाकीचं इथंच असतं. म्हणजे थोडक्यात आपण जिथे आपलं आयुष्य घालवतो ती जी जागा आहे ती सर्वांसाठी तशी असावी असं वाटणं याच्यामध्ये फार मोठी काही क्रांती नाही, अगदी सहज आहे ते. असं वाटायलाच पाहिजे प्रत्येकाला. तुमचा जन्म झाला त्यावेळेला शेतीची अवस्था कशी होती आणि आत्ता शेतीची अवस्था कशी असं वाटतं. मी ज्यावेळेला जन्माला आलो त्यावेळेला पाण्याचं नियोजन हा काही विषय नव्हताच. त्यावेळेला गावामध्ये मी जन्माला आल्यानंतर 10 वर्षाचा झालो त्यावेळेला गावामध्ये साधारणतः 500 अशी वस्ती होती आणि त्याच्यातले जवळजवळ 150-200 शेतकरी होते. अजूनही शेतकरी आता 150-200चे 400 झालेले आहेत, परंतु ते एकाच शेताचे 4 तुकडे करून झालेले आहेत. तेव्हा जर 8 एकर शेती असेल तर आता प्रत्येकाकडे 2 एकर आहे. तेव्हा शेतीचे तुकडे झाले ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, शेतामध्ये नाही म्हणायला आता विहिरी जास्ती झाल्या. म्हणजे त्या गावामध्ये ज्या वेळेला 10 वर्षाचा होतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे एक 15-16 होत्या, त्याच्यानंतर 20-25 झाल्या. आज आपल्याकडे 326 एकरावर जवळजवळ 57 विहिरी आहेत. फरक पडला, जरूर फरक पडला, या दृष्टीने तो फरक पडला. परंतु एक गोष्ट जाणण्यासारखी आहे, शेतकऱ्याच्या जीवनात फरक पडला का. शेतीत पडला, कारण शेतीत पडला याचा अर्थ त्याच्या जीवनात पडला असा होत नाही. त्याचं कारण असं आहे की शेतीचा माल विक्री करायला जिथे मार्केटमध्ये जायचं आहे त्या मार्केटचा भरोसा नाही. बरं, ते मार्केटचा भरोसा असला तर शासनाचं त्याच्यावर जे नियंत्रण असतं त्याचा भरोसा नाही. शासनाने आज एक्सपोर्ट उघडा केला म्हणून भाव वाढले, शासनाने बंद केला म्हणून भाव कमी झाले. किंवा एखाद्या भागात एकाच प्रकारचं पीक प्रचंड घेतलं म्हणून ते रस्त्यावर टाकायची पाळी आली ना. मला असं म्हणायचं आहे की तो केवळ पूर्वी तर निसर्गाच्या लहरीला त्याला सामोरं जाणं गरजेचं होतं. निसर्गच फक्त लहरी होता. इथे तर आता निसर्ग लहरी आहे, त्याच्याही पेक्षा जास्ती. म्हणजे निसर्ग म्हणजे वातावरण वगैरे हे सगळं आलं, क्लायमेट चेंज वगैरे सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर मार्केट हे त्याच्यापेक्षा जास्ती लहरी आहे, कारण ते कोणाच्या तरी हातात आहे, मिडलमनच्या याच्या त्याच्या, म्हणजे सगळे मध्यस्थ जे आहेत त्यांच्या. आणि त्याच्याही पेक्षा शासन हे जास्ती लहरी आहे, काही सांगताच येत नाही. म्हणजे संकट म्हणजे जसं आसमानी आहे तसं सुलतानी पण आहे. आणि म्हणजे जसं मला असं म्हणायचं आहे की जसं आता इलेक्शनचं वर्ष आहे, आता शेतकऱ्यावर बऱ्याचशा गोष्टींचा असा वर्षाव होईल.
पण ते संपल्यानंतर 4 वर्ष ये रे माझ्या मागल्या, तसा काही त्याचा सातत्याने विचार होतो आहे. आणि आपल्या जीवनाचा तो एक अविभाज्य घटक आहे. आपण त्याचा एक एक प्रकारे त्याला पूजलं पाहिजे, अशी मानसिकता अजून आपल्या समाजामध्ये, विशेष करून मध्यमवर्गीयामध्ये आलेली नाही. राजकारणामध्ये तर मूळ शेतकरीच फार कमी तिथे जातात, त्याच्यामुळे ती येण्याची शक्यताच कमी आहे. बाबू लोक म्हणजे हा राजकारणाचा दुसरा भाग, तर ते असतात, ते तर ICS आणि IAS वगैरे असे सगळे झालेले असतात. त्यांनी कधी शेतीच पाहिलेली नसते, त्याच्यामुळे त्यांना त्याच्याबद्दल लळा असणं, या हिरवळीचा आणि या शेतीचा आपले नादो मानून म्हणतात तसं नाही, तसं नाहीच आहे. आणि जोपर्यंत हे येत नाही तोपर्यंत शेतीची दशा सुधारली असं म्हणता येणार नाही, शेतकऱ्याची दशा सुधारली असंही म्हणता येणार नाही. खरं म्हणजे तो जास्ती कर्जबाजारी झाला. आणि त्यावेळेला तो काय विचार करत होता की माझं एवढं माझ्या शेतात होतं तेवढंच खाऊन माझं भागतं. आज त्याला हे TV दिसत आहे, त्याला हे सगळ्या गोष्टी वरच्या दिसत आहेत, त्याच्यामुळे तुमच्यासारखे कपडे त्यालाही घालायचे आहे, तुमच्यासारखा मोबाईल त्यालाही घ्यायचा आहे, तुमच्यासारखे जेवढ्या सगळ्या गोष्टी त्या TV वर दिसतात त्या सगळ्या त्यालाही करायच्या आहे. मग आता त्याच्या अपेक्षा वाढल्या, त्याने त्याच्या गरजा वाढवून घेतल्या आणि त्याचं इन्कम मात्र जे आहे ते त्या प्रमाणात वाढलं नाही. त्याच्यामुळे गरिबी शेतकऱ्यांची वाढली, शेती सुधारली. दोन्ही गोष्टी आहे. जिथे पाणी आहे तिथे तर रेलचेलच झाली, म्हणजे चंगळवाद झाला जवळपास, पण जिथे पाणी नाही तिथे सुधारली असं मला वाटत नाही. भाऊ, आज पाण्याचा प्रश्न विशेषतः शेतीसाठी अत्यंत बिकट बनलेला आहे. महाराष्ट्रातल्या अनेक भागातली शेती आज ओसाड पडलेली वस्तुस्थिती. ज्या नादो मानोरांचा आपण उल्लेख केला, त्यांच्या बागेत आम्ही आत्ता अलीकडे कॅमेरा घेऊन गेलो होतो, त्यांची सगळी मोसंब्याची आणि याची बाग, सीताफळाची, ज्याला लताफळ असं नाव दिलं, तर ती सुद्धा ओसाड पडलेली आहे. काय नेमके प्रश्न आहेत आत्ता शेतीसमोर आणि त्याचं नेमकं उत्तर कशात आहे असं वाटतं आपल्याला? हे बघा, आपल्याकडे पूर्वी जेवढं पाणी पडत होतं, पाऊस पडत होता, तेवढाच आजही पडतो आपल्या पूर्ण देशाचा जर आपण विचार केला तर. परंतु जेवढे लोक त्यावेळेला होते त्याच्यापेक्षा लोकसंख्या आता खूप मात्र 3 पट 4 पट झाली गेल्या 60 वर्षामध्ये. मला असं म्हणायचं आहे की पाणी जर तेवढंच असेल आणि लोकसंख्या जर वाढत असेल तर पाण्याची आवश्यकता वाढेल, अन्नाची आवश्यकता वाढेल. अन्नाची आवश्यकता वाढली म्हणजे शेतीमध्येही पाण्याची आवश्यकता वाढेल. आज आपल्याकडे त्याच पाण्यामध्ये, त्या पाण्यापैकी 80% जवळपास पाणी आपण शेतीवर वापरतो. शेतीवर वापरल्या जाणाऱ्या पाण्याचं नियोजन आपण करतो का? नाही करत. म्हणून पाणी हा प्रश्न जरी कळीचा मुद्दा झालेला असला तरी त्याची उपलब्धता हे कारण नाही आहे. खरं म्हणजे त्याची मॅनेजमेंट, त्याचं व्यवस्थापन, त्याचं नियोजन इथे आपण कमी पडतो आहे. आपण जर व्यवस्थित नियोजन केलं तर पाणी किंवा पाण्याची उपलब्धता हा विकासाच्या मध्ये येणारा अडसर आहे असं वाटण्याचं कारण नाही. अजून तरी मला तसं वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याला, आपण जर नियोजन केलं तर आपण याच्यापेक्षा 10 पटीने विकास दर आपण साधू शकू. मुळात प्रश्न असा आहे की शेतीचा विकास दर हा नेहमीच कमी असावा असं आपल्याला का वाटतं? या पंचवार्षिक योजनेमध्ये 4% म्हणाले म्हणजे शेती वाढली पाहिजे, 4%ने शेती वाढली म्हणजे अगदी डोक्यावरनं पाणी गेलं. आतापर्यंत 1.5%, 2%, 2.5%, आमचे मित्र शरद पवार साहेब आल्यानंतर 3.5% असं झालं. आणि आता उद्दिष्ट ठेवलंय 4%. 10% का नाही? तुम्हाला प्रत्येक उद्योग हा 10%ने वाढला पाहिजे असं वाटतं. तर काय ते नैसर्गिक आहे ते आणि साहजिक आहे आणि व्हावं तसं. परंतु जो सगळ्यात मोठा उद्योग आहे, जो सगळ्यात मोठा खाजगी उद्योग आहे या देशामध्ये, त्याची अशा रीतीने तुम्ही हेळसांड का करता? त्याच्याकडे तुम्ही लक्ष का देत नाही? त्याचं 10% उत्पादन वाढ होणार नाही, होईल असं तुम्ही का बघत नाही? आणि हे शक्य आहे ना. इतर देशांमध्ये जे उत्पादकता आहे त्याच्यापेक्षा आपली उत्पादकता कितीतरी कमी आहे. या इतर देशांवरूनच मला एक प्रश्न सुचतो आणि तो म्हणजे इस्रायलचा. इस्रायलमध्ये जलसंधारणाचे किंवा मृदा संधारणाचे जे प्रयोग झाले, तशा प्रकारचे प्रयोग आपल्याकडे करण्यामध्ये शेतकरी फारसे उत्सुक नाही आहेत का, राजकारणी फारसे उत्सुक नाही आहेत? हे प्रयोग इथे का दिसत नाहीत? एवढा कमी पाऊस पडून तो देश एवढी प्रगती करताना दिसतो. आपल्याकडे जास्ती पाऊस पडतो म्हणूनच हे गरजेचं वाटत नाही.
मला तर असं म्हणायचं आहे, तुम्ही जे विचारताय त्याच्या विरुद्ध आहे ते. तिथे 500च पडतो, 500 mm पाऊस पडतो. आपल्याकडे सर्वसाधारणपणे आमच्या जळगावला 700 पडतो, इतरत्र सुद्धा 700 ते 1000 या दरम्यान पडत असतो. 500 झाला म्हणजे आपल्याला दुष्काळ झाल्यासारखं वाटतं. यावेळेला तर आम्हाला 330च झाला. त्याच्यामुळे 110 वर्षानंतर हे रिपीट झालं की एवढा कमी पाऊस पडला. तर मला असं म्हणायचं आहे की शेतकरी किंवा राजकारणी किंवा आमच्यासारखे लोक ज्यांना याची जाणीव आहे ते याच्याकडे दुर्लक्ष करतात. दुर्लक्ष करतात का की याच्यात फार मोठमोठाले काही प्रोजेक्ट नाही आहे. एक लहानसा बंधारा बांधायचा 5 लाखाचा होतो, पण एक धरण बांधायचं तर 5,000 कोटीचं होतं. तर कोणालाही करत असताना काय करावं असं वाटेल तुम्हाला? छोटे बंधारे बांधले पाहिजे. नाही ते नाही, त्यांना वाटेल काय हा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं हा प्रश्न नाही आहे. आपल्याला हेच वाटेल ना की हे मोठं धरण बरं. दुसरं त्याच्यामध्ये हे आहे, इकॉनॉमिक्स आपल्याला लक्षात असायला पाहिजे की जेवढं मोठं धरण असेल तेवढी त्याची कॉस्ट पर लिटर कॉस्ट किंवा स्टोरेज कॉस्ट ज्याला आपण म्हणतो ती तेवढी कमी होते. परंतु तो जो मार्ग आहे तो आपण सोडून द्यावा असं माझं मुळीच म्हणणं नाही. आधी हा संपवावा. जेवढं वॉटरशेड प्लॅनिंग किंवा जेवढं मृदूसंधारण आणि जलसंधारणाची कामं असतील ती आधी संपवावी, त्याच्यानंतर पुढे जावं. तुम्ही हे केल्यानंतर सुद्धा शेतकरी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्याचा गाळ सुद्धा शेतकरी काढत नाही. हा जो प्रश्न आहे, ही जी मनस्थिती आहे, ती मनस्थिती त्याला कोण जबाबदार आहे हा विषय आहे. आपण जर जनतेला प्रत्येक वेळा हेच सांगणार असू की आम्ही सगळं तुम्हाला करून देणार आहोत, तर मग जनता तुमच्यावरच विसंबून राहील ना. तिची सवयच मूळ तुटून जाते की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आज आपल्या प्रत्येकाची मानसिकता अशी आहे की माझ्या घरात कचरा नको, तुम्ही रस्त्यावर फेकणार. शहरात तुम्ही असला तर शेतकरी जर शेतामध्ये असेल किंवा बांध टाकायचा असेल तर बांधाचा गाळ काढणं हे माझं काम आहे असं तो समजत नाही. कारण आम्ही त्याला सांगतोय ना, तू काही नाही केलं तरी तुला आम्ही 200 रुपये देणार आहे, 200 दिवसासाठी 300-400 रुपये देणार आहे. मी म्हणतो जी संस्कृती, भारतीय संस्कृती परिश्रमावर आधारित आहे, तिथे तुम्ही परिश्रमावरच का घालताय? करू द्या ना त्याला त्याची. आणि त्याचं हे कर्तव्य आहे, त्यांनी हे केलं पाहिजे, सगळ्यांनी मिळून ते केलं पाहिजे, ग्रामपंचायतीने हे केलं पाहिजे. हा विचार कुठेतरी आपण त्यांच्या मनावर बिंबवला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्ट जर प्रत्येकाला म्हणजे देतच असू, आता इंडस्ट्री टाकायची आहे तर इंडस्ट्री टाकला, तुम्हाला MIDC आहे, तिथे जा, तिथे पाणी मिळतं, रस्ते मिळतात, दिव्याबत्ती मिळते, वीज मिळते, तिथे जा तुम्ही आणि टाका. आता मला ज्या वेळेला कारखाना टाकायचा होता त्यावेळेला मला या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी झगडावं लागलं ना. आणि त्या परिस्थितीची मी झगडलो आणि मी माझी जी काही असेल ते उभं केलं. तसं प्रत्येक माणसाला प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवनाच्या जर पुढे जायचं असेल तर ते परिश्रम आधारितच गेलं पाहिजे. केवळ भाव वाढले म्हणून मी श्रीमंत झालो ती सूज आहे, ती समृद्धी नाही. ती समृद्धी नाही. तर आता आपल्याला जर समृद्धी सस्टेनेबल दृष्टीने म्हणजे एक लांबच्या पल्ल्याची गाठायची असेल तर मला असं वाटतं की शासनाने, समाजाने या गोष्टीची जाण घेतली पाहिजे. या गोष्टीची कुठेतरी आपण हे त्यांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. प्रतिबिंब दिसलं पाहिजे, दिसत नाही. आणि त्याच्यामुळे मला म्हणायचं की तो जे आज गाळ काढायला तयार नाही, म्हणजे हे जे वॉटरशेडची कामं आहेत किंवा जलसंधारणाची कामं आहेत ही आपण अशी का रखडतात, याचं कारण हे आहे, एक तर मनस्थिती त्याची बदलून गेली, तो ते काही करायला तयार नाही. शासन म्हणतं आम्ही तुम्हाला सगळं देऊ, त्याच्यामुळे मग त्याची आणखी इच्छा जी आहे तेही संपून जाते. दोघांमध्ये बदल होण्याची गरज आहे. गावोगावी एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर बोरवेल मारल्या जात आहेत. आज 1000 1,500 फुटाला खाली गेल्या जमिनीच्या तरी पाणी लागत नाहीये. नको त्या ठिकाणी वॉटर बॉटलिंग प्लांट्स आलेले आहेत. काय वाटतं या सगळ्या चित्राबद्दल? आपण आपल्या भूगर्भामध्ये जेवढं पाणी आहे तेवढं बाहेर कसं आणता येईल याचा सातत्याने ज्यांच्याजवळ पैसे आहेत ते विचार करतायत. आणि ज्यांच्याजवळ नाही आहे त्याला सुद्धा आता बँकेचे कर्ज मिळतं, त्याच्यामुळे तोही तसा विचार करतोय. जेवढं भूगर्भातलं पाणी आहे तेवढं जर आपण बाहेर काढायचं ठरलं, अगदी सगळं पाणी जरी बाहेर काढायचं ठरलं तरी महाराष्ट्रामध्ये तरी आपल्याला 20% वर शेती पाण्याखाली आणता येणार नाही. भाऊ अतिशय महत्त्वाचं विधान करतायत. आणि मला असं म्हणायचं आहे की ते काढायला तुम्हाला 2000 फूट खाली जावं लागेल. म्हणजे यू विल बी मायनिंग वॉटर. म्हणजे खाण जशी असते तशी तुम्ही त्याच्यातून ते बाहेर परवडणार नाही असं करायचं. दुसरी गोष्ट, त्याचं पुनर्भरण कसं करावं याच्याबद्दल तर कुठे म्हणजे अवेअरनेस किंवा ज्याला आपण म्हणतो त्याची जाणीव सुद्धा नाही.
किंवा पुनर्भरणाची व्यवस्था आणि पुनर्भरणाचं जे काही म्हणजे एक प्रकारे रेन वॉटर हार्वेस्ट तंत्र आहे, शास्त्र आहे, ते आपण प्रत्येकाने गळी उतरून घेतलं पाहिजे. तरच हे बोरवेल आणि तरच हे ओपन वेल जे काही आहेत, म्हणजे आपण ज्याला आड म्हणतो, ते हे सगळे चालू शकतील. नाही ते सगळेच बंद पडणार आहे आज जरी आपल्याला वाटत असलं, आणि त्याचा कायदाही येतोय. शेतकरी साधारणतः बदलाला अनुत्सुक असतो, तो बदल सहसा चटकन स्वीकारत नाही, अशा प्रकारचं आपल्याकडे बोललं जातं. आपण जेव्हा ठिबक सिंचन पद्धत आणली तेव्हा ती इथे अस्तित्वात नव्हती. मग ही ठिबक सिंचन पद्धत शेतकऱ्याला समजावून सांगताना तुम्हाला ही मानसिकता आडवी नाही आली? कोणत्या अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीत? पहिली गोष्ट, याचं जे तंत्रज्ञान आहे ते मला अमेरिकेहून इथे आणायचं होतं, आणि त्याच्यासाठी मला $35,000 एवढी फी त्यांना द्यावी लागणार होती. तर ती फी त्यावेळेला फॉरेन एक्सचेंजचं फारच दुर्भिक्ष असल्यामुळे मला गव्हर्नमेंटच्या परमिशनशिवाय काही देता येत नव्हती. गव्हर्नमेंटच्या परमिशन घ्यायला ज्यावेळेला मी गेलो त्यावेळेला 2 महिने तर माझ्या त्या पत्राला कोणी उत्तरच दिलं नाही. उत्तर दिलं तर त्यांनी मला तिथे बोलवलं की हा तुमचा विषय काय आहे ते मला समजून घ्यायचं आहे. ते म्हणाले, मी म्हटलं बा ही अशी टेक्नॉलॉजी की ज्याच्यामध्ये पाण्याची बचत होते आणि उत्पादनही वाढतं. तर तो समोरचा ग्रस्त जो ऑफिसर होता, तो PhD होता स्वतः, तर तो म्हणाला की अहो आम्हाला पाणी वाचवायची गरज कुठे आहे, आम्ही काही पाणी इम्पोर्ट करत नाही आहे. सध्या आम्ही जे काही इम्पोर्ट करतो त्याला सबस्टिट्यूट करण्यासाठीच आम्हाला फक्त मदत करायची आहे. तुम्ही हे नवीन मनगडी जे काही म्हणताय की पाणी वाचवण्यासाठी हे तंत्रज्ञान आहे, आम्हाला काही पाणी आम्ही इम्पोर्ट करत नाही, पाणी आम्ही काही आयात करत नाही, त्याच्यामुळे कशासाठी तुम्ही $30,000 मागताय. ही लेवल म्हणजे ऑफिसर लेवलला एवढं अज्ञान त्या शासनाचा दृष्टिकोन असा होता त्यावेळेला. मग शेतकऱ्याकडे गेलो, अहो म्हणाले भाऊ आम्ही एवढं पाणी देतो या केळीला, तरी आमची केळी थोडंफार ऊन पडलं तरी सुकून जाते. आता तुम्ही म्हणता की याला ठिबक म्हणजे थेंब थेंबाने पाणी द्या आणि केळी जास्ती येईल आणि चांगली येईल, कसं काय म्हणाल. तर म्हटलं भाऊ असं आहे की ते करून पाहिल्याशिवाय कसं कळेल. नाही तर एक शेतकरी मला पहिला अजून आठवतोय, तो म्हणाला की भाऊ मी करून बघतो, पण त्याच्यावर एक कंडिशन आहे, मला माझी एक अट आहे, तुम्ही माझ्या घरी येऊन जेवायला पाहिजे. म्हटलं मीच आलो पाहिजे की दुसरा कोणी पाहिजे, तुम्हीच आले पाहिजे तरच मी ते घेणार आहे. मी त्याच्या घरी गेलो, त्याच्या शेतावर आम्ही जेवलो, आणि त्याच्या शेतामध्ये जेवून त्याला पहिली जी आहे ठिबक पद्धती ती आम्ही त्याच्या शेतावर दिली. आणि अवघ्या 1 वर्षामध्ये त्याला त्याचा अफलातून असा उपयोग झाला. एक तर तो आधी 2 एकर करत होता, ते 4 एकर करायला लागला. त्याला जे 10 गुण्या होत होत्या किंवा 10 क्विंटल जे होत होतं ते त्याच्याऐवजी ते 20 झालं. त्याचं पाणी वाचलं, त्याचा एरिया वाचला, 4 पट त्याला फायदा झाला. मग 50 माणसं बाजूची आली, त्यांनी बघितलं. शेतकऱ्यासाठी सीइंग इज बिलिव्हिंग, जे पाहिल तेच तो करेल. तुमच्या भाषणांवर किंवा तुमच्या कपड्यांवर तो बाळणारा माणूस नाही, कारण त्यांनी खूपच पावसाळे खाल्लेले असतात आणि एवढं म्हणजे अडचणीनं मात करून तो तिथे उभा असतो की त्याला हे असलं काही चालत नाही. म्हणजे त्याला डेमॉन्स्ट्रेशनच द्यायला पाहिजे, म्हणून त्यावेळेला डेमॉन्स्ट्रेशन दिलं. हे सगळं जरी केलं असतं आम्ही, जे आम्ही केलंच, आणि शासनाचा त्याला जर वरदहस्त नसता तर हे काही जमलं नसतं, हे मात्र मला तुम्हाला आग्रहाने सांगायचं आहे. आता शासनाचा वरदहस्त कशासाठी पाहिजे? शासनाचा वरदहस्त याच्यासाठी पाहिजे की जो आधी त्याला पैसा भरावा लागतो भांडवली गुंतवणूक म्हणून, त्याच्याजवळ तो नसतोच. म्हणून या संदर्भामध्ये शरद पवारांचा उल्लेख मला करणं अटळ आहे. म्हणजे त्यांना असलेली दूरदृष्टी अशी होती की त्यांनी केंद्र सरकारची योजना सबसिडीची किंवा अनुदानाची सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये ती योजना सुरू केली, आणि त्या योजनेच्या नंतर 2 वर्षांनी आमचा जन्म झाला. आणि म्हणून त्या अनुदानाच्या साह्याने शेतकऱ्यांमध्ये ही ठिबक सिंचन पद्धत जी आहे ती आम्ही वाढवत गेलो. परंतु आज मात्र हा प्रश्न कोणी विचारत नाही की हे ठिबक कशाला, याच्यामुळे उत्पन्न कमी होईल किंवा याच्यामुळे उत्पन्न वाढतं, याच्याबद्दलही कोणाला तर शंका राहिलेली नाही. तुम्ही म्हणाल की राजकारण्यांच्या मनात काही राहिलं आहे का? मी असं म्हणेन की राजकारण्याच्या मनामध्ये अजून थोड्याफार प्रमाणात आहे, कारण फारच थोडेफार राजकारणी शेती करतात आणि त्यांना शेतीबद्दलचा लढा आहे.
आणि त्याच्यामध्ये सुदैवाने आपले आत्ताचे जे ॲग्रिकल्चर मिनिस्टर आहेत, शेती खातं ज्यांच्याकडे आहे, त्यांना पूर्ण तो लढा असल्यामुळे आपल्याला निदान या ॲग्रिकल्चरला आता निदान 20% का असेना बजेटचे पैसे मिळाले. नाही तर हे 3-3% होते. म्हणजे टोटल बजेटच्या 3% फक्त शेतीला पैसे होते. ते आता ओढून ताणून स्वतःचं वजन वापरून, वजन म्हणजे प्रत्येक अर्थाने वापरून पवार साहेबांनी हे घडून आणलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता राजकारणामध्ये सुद्धा ही जी संकल्पना आहे ही रुजायला लागली. विविध प्रकारचं तंत्रज्ञान स्वीकारण्यामध्ये तुम्ही कायम अग्रेसर राहिलेला आहात. त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं तंत्रज्ञान म्हणजे टिश्यू कल्चर. या टिश्यू कल्चरमध्ये तुम्ही काय काय प्रयोग केलेत आणि आता ते कुठल्या स्टेजला आहेत आणि याची दिशा पुढची काय असणार आहे? हे बघा, टिश्यू कल्चरचा हा इतिहास 20 वर्षाचा आहे. पहिल्यांदा इस्रायलवरून मी 10,000 रोपं मागवली आणि ती आपल्या देशामध्ये माझ्या स्वतःच्या फार्ममध्ये मी वेगवेगळ्या म्हणजे वाणाची ती झाडं सगळी लावली. त्याच्यामध्ये आपल्या इथे सगळ्यात चांगलं कोणतं येतं हे तपासलं, त्याचं संशोधन केला. त्याच्यानंतर जे 30 रुपयाला मी आणलं होतं ते मी 15 रुपयाला शेतकऱ्याला दिलं. तो लॉस सहन केला. त्याच्यानंतर संशोधन सुरूच होतं साईड बाय साईड. असं झाल्यानंतर टिश्यू कल्चरचं रोप शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी ज्यावेळेला हे पाहिलं, म्हणजे आपण केळीचं बोलतो आहे की हे केळीचं रोपटं टिश्यू कल्चर जर असलं तर आपल्याला ते 2 वर्षामध्ये 3 पिकं देते. 30 महिन्यामध्ये 30 पिकं देते. म्हणजे 10 महिन्यामध्ये त्याचं पीक होतं. जे आधी 18 महिने लागत होते, तर त्याचे 8 महिने वाचले. म्हणजे त्याचं एक पीक वागलं, त्याचा तेवढा खर्च वाढला. त्याच्यानंतर त्यात दुसरं लक्षात आलं की याच्यावर मूळ ज्या वेळेला तो म्हणजे हे म्हणजे स्वीकारतो त्यावेळेला त्याचं उत्पादनसुद्धा कमीत कमी दुपटीने होतं. आता हे सगळं त्याला समजायला लागल्यानंतर त्याच्यासमोर प्रश्न फार सोपा होता की या एका रोपट्याला 12 रुपये लागतात. मग ते 12 रुपये आणायचे कुठून? म्हणून यावेळेला मात्र शासनाकडे आम्ही काही धाव घेतली नाही किंवा त्यांनी घेतली नाही. त्यांनी थोडीफार प्रमाणात घेतली, पण अजून काही झालं नाही. जर नाही झालं तर चांगलं होईल असं मला वाटतंय. म्हणजे शासनाने अनुदान त्याच्यासाठी न दिलं तर आमचा व्यवहार सरळ आम्ही आपल्या शेतकऱ्याशी साधू शकू. तर त्या टिश्यू कल्चरमध्ये त्याची उत्पादन वाढली, उत्पादकता वाढली आणि त्याचा टाईम कमी झाला. त्याच्यामुळे त्याला एक चौफेर असा फायदा झाला. आज आपण टिश्यू कल्चर एक तर केळीचं करतोय, एक डाळिंबाचं करतोय, एक पेरूचं करतोय, एक आता आपण ऊसाचं करायला घेतलं आहे. अशा रीतीने आपण एक एक याच्यामध्ये ॲड करत राहू आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याची जी काही उत्पादकता आहे ती अफाट वाढणार आहे. टिश्यू कल्चर हा विषय असा आहे की त्याच्यात जर आपण सतर्क राहून, सातत्य ठेवून जर आपला आत्मा ओतणार असाल तरच तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल होणार आहात. प्रत्येक माणसाने असा या गुणवत्तेचा ध्यास घेतला आणि त्या ध्यासाच्या पोटी तो काम करत राहिला तर मग त्याला हे साध्य होईल. परंतु त्याच्यासाठी लागणारी यंत्रणा आणि जर तुम्हाला उलटपुलट लवकर ओव्हरनाईट तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर त्यांनी या मानगडीत पडू नये. याचं कारण ही फार लॉंग टर्म अशी. तुम्हाला खरंच वाटतं की या टिश्यू कल्चरमुळे शेती जी आता किफायतशीर नाही असं म्हटलं जातं ती किफायतशीर होऊ शकेल? 100%, म्हणजे 1-2% नाही, 100% किफायतशीर होऊ शकेल आणि झालीच आहे. पण ती परत बागायती शेती. लक्षात घ्या, पाणी असलं पाहिजे. पाणी असल्याशिवाय टिश्यू कल्चरही काही करू शकत नाही, पाणी असल्याशिवाय ठिबक सिंचनही काही करू शकत नाही. परंतु पाणी जर असेल तर ठिबक सिंचन आणि टिश्यू कल्चर मिळून तुमच्या जीवनामध्ये क्रांती आणू शकतात. त्याच्यात सुतराम शंका नाही. संशोधक दिसतो, समाजसुधारक दिसतो, तसंच एक हाडाचा उद्योजक दिसतो. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला अनंत अडचणी आलेल्या असतील. आज मागे वळून बघताना तुम्हाला असं वाटतं की उद्योजक हा जन्मावाच लागतो किंवा तो शिक्षणानं त्याला ती उद्योजकतेचं बीज देता येतं? मी असे उद्योजक पाहिलेले आहेत की ज्यांनी अगदी शून्यामधून सुरुवात करून अगदी जगाच्या पाठीवरती गेलेले आहेत. परवाच माझ्याकडे एक लंडनचा माणूस आला होता. तो आपला इथला शीख होता. तो 3 पाऊंड घेऊन गेला स्वतःच्या बरोबर लंडनला. 3 भाडं 3 पाऊंड आणि लंडनला भाडं म्हणून ते त्याच्या वडिलांनी कर्ज काढून त्याला तिकीट दिलं आणि 3 पाऊंड भरून दिले. या 3 पाऊंड माणसाने आज त्याचा स्वतःचा उद्योग
आणि 12वी शिकलेला. आता त्याचा स्वतःचा 500 लोक त्याच्याकडे कामाला आहेत आणि तो फूड व्यवसायामध्येच आहे म्हणून तो इथे आला होता. मला तुम्ही सांगा, त्याला शिक्षण नाही, त्याला एक्सपोजर नाही, त्याच्याजवळ पैसा नाही, असं असतानाही तो उद्योग कसा झाला, एवढा मोठा कसा झाला? म्हणजे काही गोष्टी या नक्कीच आहेत की तुमच्या अंगभूत जर असल्या तर तुम्हाला ते तुमच्या DNA मधून मिळालेल्या असल्या तर तुम्हाला खूप मोठी मदत होते. नाही तर काय होतं की तुमच्या मनामध्ये सारखं द्वंद्व चालत असते, हे करू की नको करू, करू की नको करू. म्हणजे ही जी धोका पत्करण्याची जी आपली वृत्ती आहे किंवा प्रवृत्ती आहे ती आपल्या ठाई फार जास्ती नाही आहे, जास्ती प्रमाणात नाही आहे. म्हणून तेवढी जर आपण मेकअप करू शकलो बाय ट्रेनिंग, बाय एक्सटेन्शन, म्हणजे या सगळ्या पद्धतीने जर आपण त्याला दाखवू शकलो, ही उदाहरणं त्याला दाखवू शकलो तर मग ते घडू शकतं. म्हणजे थोडक्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर सरळ सरळ द्यायचं झालं तर असं आहे की काही प्रमाणामध्ये हे अनुवंशिक आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जरी हे अनुवंशिक असलं तरी काही प्रमाणामध्ये आपण त्याच्यामध्ये सातत्य जर ठेवलं, राबवलं तर आपण आजच्या परिस्थितीमध्ये कोणीही उद्योजक होऊ शकतो हे पटण्यासारखं आहे. त्याचं कारणच आहे की आज ज्ञानाची आणि विज्ञानाची दालनं ही एवढी सगळ्यांसाठी उघडी झालेली आहेत की त्याच्यामध्ये आता कोणाची ती काही म्हणजे मोनोपोली आहे, मिराजदारी आहे असं नाही, असं तसं राहिलेलं नाही. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की आज हे स्टेटमेंट करणं की अनुवंशिक आहे हे चुकीचं होईल. मला असं वाटतं की जर आजचं प्रमाण तुम्हाला पाहायचं असेल तर आपण 50-50 वर जाऊ. भाऊ, हा सगळा विचार एका गांधीवादी विचारातनच आलेला आहे. त्या गांधींचा तुमच्या आयुष्यावर प्रचंड प्रभाव आहे. आज इथे ज्या वास्तूवर आपण बसलोय ती सुद्धा गांधींच्या विचारांनी प्रेरित आहे. इथे जे एक प्रकारचं म्युझियम तुम्ही उभं केलंय गांधींच्या आयुष्यावरचं, फार प्रचंड मोठा पैसा त्यापेक्षा प्रचंड मोठी दृष्टी त्याच्यात दिसते. या गांधींची आणि तुमची पहिली वैचारिक भेट केव्हा झाली? गांधी हृदयाला केव्हा भिडले? मी 10 वर्षाचा होतो त्यावेळेला गांधीजी गेले आणि त्यावेळेला जवाहरलाल नेहरूंचं भाषण जे मी ऐकलं त्या भाषणामुळे मी अत्यंत प्रभावित होऊन ते बीज माझ्यामध्ये रोवलं गेलं. त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ हे मी वाचायला पाहिजे असं माझ्या एका मित्राने मला सांगितलं. वा. माझा मित्र अफलातून होता, नाव घेणार नाही कारण तो अजून आहे. तर तो म्हणाला, जवाहरलाल काही असू दे ना, पण या म्हाताऱ्याने एक काम केलं की जे काही केलं ते सगळं लिहिलं. मग तो सत्य बोलला आणि त्याच्यामुळे म्हणाले तुला पसंत पडत असेल तर तू ते जरूर वाचायला पाहिजे आणि त्याच्यावर तुला अंमल करायचा असेल तरी माझी काही हरकत नाही, मला ते करणं काही शक्य होणार नाही कारण एक पेग घेतल्याशिवाय मला काही झोप येत नाही. त्यांनी मला अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. तर त्याची ती टीप घेऊन मी गांधीजींचं माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ त्यावेळेला वाचलं. त्याच्यानंतर त्याच्यामधली पारदर्शकता बघून, त्याच्यामधला त्यांचा जो ओढा आहे एक समाजकारणाकडचा तो बघून मला असं वाटलं की आपण सुद्धा यांच्यासारखं तर काही शक्य नाही, त्यांच्यासारखं जीवन जगणं शक्य नाही, परंतु त्यांच्यासारखं थोडंफार काम जर आपल्याला करता आलं जे समाजा भूमिका आहे तर आपण ते करायलाच पाहिजे. आणि त्याच्यासाठी जे काही रिसोर्सेस लागतात ते आपल्याला प्रामाणिकपणे बने जहाँ तक असं म्हणतात ते प्रामाणिकपणे उभे करता आले तर ते उभे करून त्याचा उपयोग आपण या कामामध्ये केला पाहिजे. असा विचार माझ्या मनामध्ये वळावला तो साधारणतः मी 50 वर्षाचा असताना. परंतु जे काही आपल्याकडे रिसोर्सेस असतात ते रिसोर्सेसमध्ये आपल्याला प्रायोरिटी ठरवावी लागते. आधी काय करायचं, नंतर काय करायचं, हे काय करायचं, ते करायचं. आणि म्हणून सगळ्यात आधी शाळा केली. अनुभूती नावाची शाळा आधी टाकली. 50 कोटी रुपये जवळपास त्याच्यामध्ये खर्च आला, म्हणजे जमीन सोडून. आणि तशाच पद्धतीने ही सुद्धा आपण उभी केली आहे. आमची स्वतःची एवढी अशी कपॅसिटी नसताना सुद्धा ही कामं आम्ही केली. त्याच्यामुळे आमचे बँकर आमच्यावर नाराज झाले. त्याच्यामुळे समाजातले दुसरे लोक जे होते ते सुद्धा नाराज झाले. परंतु मला जेवढा आनंद झाला तो यांच्या दोघांच्या नाराजीपेक्षा जास्ती होता. वा वा. आणि म्हणून मला असं वाटतं की ही कामं अशा पद्धतीने जर आपण करत राहिलो आणि हे संस्कार जर आपण पुढच्या पिढीला देऊन त्यांच्याकडे सुद्धा हा वारसा सोपवला तर तुम्ही जीवनामध्ये काहीतरी चांगलं काम केल्याचं समाधान. भाऊ,
अगदी बरोबर आहे तुमचं. परंतु आजची परिस्थिती भाऊ यापेक्षा फार वेगळी आहे. हिंसा वाढतीये, करप्शन वाढतंय, एक प्रकारे राजकारणातला प्रचंड मोठ्या प्रमाणात आलेला काळा पैसा आपल्याला दिसतोय. सर्वच जीवनाच्या क्षेत्रामध्ये मूल्य खाली गेलेली दिसत आहेत, रसातळाला गेलेली दिसत आहेत. अजूनही तुम्हाला असं वाटतं गांधीजी मार्गदर्शक म्हणून उपयोगी आहेत, किंवा असं आहे म्हणूनच ते जास्त उपयोगी आहेत? मला असं वाटतं की त्याला काही पर्यायच नाही आहे. तुम्हाला जर चंगळवाद संपवायचा असेल तर आपण कुठेतरी आपल्या म्हणजे पाय अंथरून पाहून पाय पसरावे हे तुम्हाला मान्य करावं लागेल की नाही. आणि तुम्ही प्रत्येक माणसाने जर असं ठरवलं की माझ्या घरात टी व्ही पाहिजे, माझ्या घरात फ्रीज पाहिजे, माझ्या घरात वॉशिंग मशीन पाहिजे, माझ्या घरामध्ये 3 मोबाईल पाहिजे, माझ्या 3 बेडरूममध्ये 3 वेगवेगळे टी व्ही पाहिजे, मग तो 52 इंचाचा पाहिजे, काय जे असेल ते हे सगळं असं सगळ्यांनी करायचं ठरवलं तर या पृथ्वीच्या पोटात, पृथ्वीच्या वर सगळे जेवढे काही रिसोर्सेस आहेत हे आपल्याला पुरे पडतील का? नाही पडणार. हे त्याचं अगदी सरळ सरळ उत्तर आहे. आणि जर ते पडणार नसेल तर तुम्ही ज्या वेळेला खूप श्रीमंत होता, धनाढ्य होता, अगदी म्हणजे फार जास्ती, त्यावेळेला कोणीतरी तेवढे गरीब होत असतात हे सत्य आपल्याला मानलं पाहिजे. आणि म्हणून जर मानवजातीला कुठे थांबायचं असेल तर गांधीजी इज दी ओनली म्हणजे त्यांचा मार्ग हा एकच मार्ग असा आहे की ज्याच्याने या सगळ्या समस्या सुटू शकतात. तुम्हाला समाधान राहू शकतं, तुमचं जीवन सुखी राहू शकतं आणि तुमची प्रगती डेफिनेटली होऊ शकते. परंतु तुमची प्रगती याचा अर्थ पर कॅपिटा इन्कम हा नाही. पर कॅपिटा इन्कम मध्ये माझ्याकडे जर 1 कोटी असले आणि 10 लोकांकडे जर फक्त 5-5 हजार असले तर 1 कोटी 5 लाख डिवायडेड बाय 11 अशी ती फिगर असते. म्हणून पर कॅपिटा इन्कम वाढला, देशाचा विकास दर वाढला म्हणजे फार काही अचीव झालं असं आजचा जो काही विचार आपल्या समोर मांडता येतो. आणि दिशाभूल आहे ती. माझं असं म्हणणं आहे ती दिशाभूलच आहे. विकास हा हवाच आहे, परंतु जेवढा विकास हा सातत्याने चालू शकेल असाच विकास हवा आहे. म्हणजे सर्वसमावेशक सर्वांगीण विकास हाच खरा विकास, तरच तो होणार आहे. नाही तर आपण एकीकडे आपलं आत्ताचं जे बजेट झालं ना त्याच्यामध्ये काय झालं, बजेटमध्ये खूप मोठा असा तुटवडा आहे. किती तुटवडा आहे? तेवढा सगळा तुटवडा इथली 10 माणसांची संपत्ती आहे. टॉप 10 त्याच्यामध्ये संपत्ती आहे. मला तुम्ही सांगा की त्या टॉप 10नी जर ठरवलं तर हा तुटवडा मिटू शकतो? आपल्या सगळ्या लोकांनी जर ठरवलं तिकडे बाहेर असलेल्या देशाच्या बाहेर असलेल्या की त्यांनी फक्त $50,000 या देशाकडे लॉंग टर्म म्हणजे 35 वर्षाच्या किंवा 30 वर्षाच्या मुलीने पाठवावे तर आपल्याला 1 पैशाचं कर्ज राहणार नाही. वा वा. आपण हे सगळं याच्यावर का आपण लक्ष देत नाही? आपण तिथे जाऊन म्हणतो की ॲडव्हान्टेज महाराष्ट्र, ॲडव्हान्टेज MP, ॲडव्हान्टेज दिस, ॲडव्हान्टेज दॅट. अरे कोणीतरी हे सांगा ना की अरे तुम्ही भारतीय मातीतून पाण्यातून जन्माला आलेला आहात, ते तुम्ही प्यालेले आहात, त्याच्या दृष्टीने तुमचं काही कर्तव्य आहे की नाही? आम्ही तुम्हाला पैसे आम्हाला फुकट द्या असं म्हणत नाही. तुम्ही इथे जे बँकेत पैसे ठेवलेले आहेत डॉलरमध्ये ते आमच्या बँकेत डॉलरमध्ये ठेवा ना. आणि पण 35 वर्षाच्या बोलीने ठेवा. म्हणजे मध्यंतरी आम्हाला जे काय करायचं ते करू ना. आपलं कर्ज नष्ट होऊन आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शकू याच्यामध्ये कोणालाही काही शंका वाढण्याचं कारण नाही. सगळ्यात जास्ती आज आपण पैसा जो ओततोय तो ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये ओततोय. आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काय होतं की आपला वेग वाढतो, वेग वाढत राहतो सातत्याने. जो पायी चालतो त्याला सायकल पाहिजे, जो सायकल चालतो त्याला मोटरसायकल पाहिजे, मोटरसायकल चालते त्याला म्हणजे आपली नॅनो पाहिजे, ज्याच्याजवळ नॅनो आहे त्याला वरचं मॉडेल पाहिजे, त्याच्याजवळ आहे त्याच्या आणखी वरचं पाहिजे. काही असे असतील की ज्यांना रोल साईजपेक्षा कमी काही चालत नाही. याला आपण विकास म्हणायचा का? आणि त्याच दराने जर आपण आपल्या शेतकऱ्याकडे बघत राहिलो आणि त्याचा विकास कसा कसा झाला हे पाहत राहिलो, पॅथेटिक आहे हो. त्याचा भकास झाला आणि त्यांचा भकास झाला आणि तुमचा विकास झाला. आणि तुम्ही असं म्हणता की विकासाचा दर हा झाला. अरे ते खरं आहे ना, विकासाचा दर वाढला हे खरं आहे. तू म्हणतो म्हणजे स्टॅटिस्टिक्समध्ये काही चूक नाही आहे, त्या आकडेवारीमध्ये कुठे चूक आहे असं मला म्हणायचं नाही. थोडीफार असेल पण आता एवढ्या मोठ्या कारभारात ते थोडीफार चालते. तर मला असं म्हणायचं आहे की विकास दर, रेट ऑफ कन्झम्पशन
ही ही जी काही एक विचारसरणी आहे, ही विचारसरणी चंगळवादावर आधारित आहे. जास्तीत जास्त खाणं, जास्तीत जास्त पिणं, कारण उद्या आपण जगू की नाही हेच माहिती नाही. म्हणजे विधिनिषेध शून्य उपभोग याला तुमचा प्रचंड विरोध आहे. विरोध एक प्रकारे जैन जीवन प्रणालीत जो Exact. अपरिग्रह आहे तो नेमका तो अपरिग्रहच गांधीजींनी आपल्याला शिकवलेला आहे. आणि अहिंसेचा सुद्धा जन्म सत्यातून झालेला आहे. तेव्हा ह्या तिन्ही गोष्टी जर आपण एकत्र केल्या तर म्हणजे सत्य, अहिंसा आणि अपरिग्रह हे जैन धर्माची म्हणजे तीन खांब आहेत. त्यांनी ब्रह्मचर्य त्याला ॲड केलं. ब्रह्मचर्य जैनामध्ये सुद्धा आहे. या 4 खांबावर सगळा जैन धर्म उभा आहे आणि त्याच्याचवर नेमके गांधीजींनी सुद्धा तेवढाच फोकस केला आहे. म्हणजे एक प्रकारे जैन धर्माचं पुनर्जीवन गांधीजींच्या मार्फत झालं असं मी म्हटलं तर म्हणजे अवघं व्हायला नको. हे जे काही विकास दराचे आणि हे सगळे प्रश्न जे मांडले जातात, माफ करा मला, मी स्वतः BCom आहे, LLB आहे, मला इकॉनॉमिक्सचा अभ्यास आहे, मी एवढा मोठा व्यवसाय करतोय, परंतु या मताशी कन्झम्पशन ओरिएंटेड सोसायटी म्हणजे खा खा आणि खा आणि प्या प्या आणि प्या आणि नाचा, कारण उद्या आपण राहणार नाही. डान्स अँड बी मेरी, डान्स अँड ड्रिंक, बी मेरी, बिकॉज टुमॉरो यू डाय. ही संस्कृती भारताची नाही. ही संस्कृती जर आपण अंगीकारली तर आपला विनाश याच्याशिवाय दुसरं काही होणार नाही. दुसऱ्यांचा विकास झाला याचं कारण ते लहान होते, त्यांची पॉप्युलेशनच लहान होती. आपल्याकडे महाकाय असा हा कॉन्टिनेंट सारखा देश आहे, याच्यामध्ये जर तसं आपण करायचं ठरलं तर थैमान होईल आणि रक्तपात होईल. भाऊ, तुमच्या संपूर्ण आयुष्यावर श्रमसंस्कृतीचा एक प्रचंड मोठा पगडा मला दिसतो. श्रमसंस्कृती तुम्ही मानता, परंतु आजच्या काळामध्ये एक प्रकारे श्रमांना फारसं महत्व दिलं जात नाही, किंबहुना श्रम करणाऱ्याला त्याचा मोबदलाही मिळताना आपल्याला दिसत नाही. हे श्रमसंस्कृतीचं महत्व तुमच्या आयुष्यात कुठून आलं? त्याचं आजचं स्थान काय असं वाटतं आपल्याला? माझ्या स्वतःच्या आयुष्यात ज्यावेळेला मी 25 वर्षानंतर व्यावसायिक आयुष्यात प्रवेश केला, त्यावेळेपासून आजपर्यंत मी जी काही वास्तू उभी केली असेल, जो काही व्यवसाय उभा केला असेल, तो स्वतःच्या हाताने आधी करून नंतरच तो दुसऱ्यांना दिला. म्हणजे हे जे आपलं गांधी तीर्थ आहे, या गांधी तीर्थाला 16 महिन्यामध्ये उभं करत असताना मी इथे किमान 10 तास बसून होतो. बसून होतो. आपण कोणतीही घ्या अनुभूती असताना केवळ 9 महिने जरी तिथे बसलो तरी ती एक अशी कृती निर्माण झाली. प्रत्येक गोष्ट, माझा PVC पाईपाचा कारखाना होता, मी स्वतःच्या हाताने पाईप काढला. ड्रिप इरिगेशनचं मी तुम्हाला सांगितलं की मी एका एक्झिबिशनमध्ये गेलो होतो अमेरिकेला, तिथे पाहिलं आणि ते अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी आहे आपल्या देशासाठी म्हणून तिथे आणायचा त्याला प्रयत्न करून आपण ते आणले. स्वतः परिश्रम केल्याशिवाय जर पैसा मिळणार असेल तर तो पैसा आपल्या घरादारात, आपल्या जीवनात शांततेच्या ऐवजी अशांतता निर्माण करून शेवटी तुम्हाला विनाशाकडे तुमच्या डोळ्यात देखत नेईल. तो पैसा असतो, ती लक्ष्मी नसते. नाही. आणि दुसरं म्हणजे की जर आपण एवढ्या आरामाने तो पैसा मिळाला मग त्याची किंमतही राहत नाही, आपल्याला स्वतःला राहत नाही आणि आपली जी पुढची येणारी पिढी असेल त्याला तर मुळीच राहत नाही, कारण त्यांनी ते काही केलेलंच नाही. आज आपण जर बघितलं तर इथलं प्रत्येक झाड माझ्याशी बोलतंय. वा वा. इथे हे जे गांधीजींचा पुतळा आहे तो इथेच का ठेवावा याच्यावर आमच्या आर्किटेक्टशी, आमचे जे काही डिझायनर आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी प्रदीर्घ चर्चा झालेल्या आहे, वाद झालेला आहे. कधी कधी माझं म्हणून त्यांनी ऐकलेलं आहे आणि कधी कधी त्याचं म्हणून मी ऐकलेलं आहे. परंतु एक दगड सुद्धा, गाईचं तोंड असायला पाहिजे ते कसं असायला पाहिजे, वरचं पाणी, म्हणजे मला असं म्हणायचं की प्रत्येक डिटेलमध्ये, प्रत्येक अशा याच्यामध्ये खोल जाऊन ही सगळी कामं झालेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की परिश्रम हा केवळ माझ्या जीवनाचा नाही, आपल्या संस्कृतीचाच पाया आहे. आपण ते विसरत चाललो आहे याचं कारण आपली संस्कृती इंग्रजांनी पुसून टाकली 300 वर्षामध्ये आणि 1000 वर्षाच्या गुलामीतून आपण बाहेर पडलो आहे. त्याच्यामुळे 1000 वर्षापूर्वी आपण कोण होतो याची ओळख तुम्हाला कशी होणार? आणि तो इतिहास तुम्हाला शिकवणार कोण? इतिहास कोण लिहितो? जो जिंकतो तो इतिहास लिहितो.
मग या इंग्रजांनी जो इतिहास लिहिला तोच तुमच्या समोर आहे. आता तुमच्याकडे असे संशोधक आहे का की संबंध जीवन, जसे आपले पुरंदरे साहेब आहेत, बाबासाहेब पुरंदरे आहेत, त्यांनी संबंध जीवन एकाच गोष्टीसाठी वाहून घेतलंय आणि ती गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज. असे किती लोक आपल्याकडे आहेत. आपल्या देशाच्या याच्यावर लहान लहान गोष्टीवर आयुष्यभर फक्त संशोधन करून एक पुस्तक लिहिणारा माणूस पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये तुम्हाला भेटतो. आपल्याकडे नाही भेटत. कारण असं काही करण्याची गरज आहे असं आपल्याला कोणी सांगितलंच नाही. म्हणजे 300 वर्षातही सांगितलं नाही, 1000 वर्षात तर आपण अस्थिर राहिलो, त्याच्यामुळे ते आपल्या लक्षातच आलं नाही. पण याच्या पुढे मला असं वाटतं की जेवढा जेवढा असा हा पैसा विनायास मिळत राहील तेवढा तेवढा त्याचा ऱ्हास फार झपाट्याने होईल. आणि हे ज्या वेळा समाजाच्या लक्षात येईल, जे कमावणार आहेत त्यांच्या लक्षात येईल, त्यावेळेला ते सामाजिक कामांकडे प्रवृत्त होतील. एक त्यांचं कर्तव्य म्हणून नव्हे तर ते त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून. ज्या दिवशी हे होईल की हा समाज माझा आहे, जर इथे काही चांगलं होत असेल तर त्याच्यात मी असलोच पाहिजे, मी नसलो असं कसं होईल, असं त्याला उलट वाटायला पाहिजे. हे वाटायला नको की तुम्ही माझ्याकडे पैसे मागायला आले म्हणून मी ते पैसे दिले, त्याला काही अर्थ नाही. त्या सत्कार्यात आपला सहभाग असला पाहिजे, तो आनंद आपल्याला मिळाला पाहिजे, तो आत्मिक आनंद आहे. बरोबर. आणि हा आत्मिक आनंदाचा सौदा, या आत्मिक आनंदाचा सौदा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या संपत्तीशी करू शकत नाही. जर तुम्हाला हा आनंद पाहिजे असेल तर तुम्हाला परिश्रम करूनच हे सगळं उभं केलं पाहिजे. इथलं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, इथलं प्रत्येक झाड माझ्याशी बोलतं, दगड बोलतात. हो काय सांगताय भाऊ? हा दगड इथे आपण का उचलावा? आपण या दगडाला इथेच ठेवून इमारत बांधू शकत नाही का? या झाडाला इथेच ठेवून इमारत बांधू शकत नाही का? हे सातत्याने विचार डोक्यात आले. भाऊ, तुमच्या आयुष्याचा श्वास नव्हे, आत्मा नव्हे, ध्यास नव्हे, तुमचं अख्खं आयुष्य म्हणजेच पर्यावरण आहे. पर्यावरण आणि परिश्रम आहे. केवळ पर्यावरण नका म्हणू, त्याचं कारण आहे पर्यावरण नंतर आलंय, आधी परिश्रम आलाय. परिश्रमातून निर्माण झालेली जी काही साधन सामुग्री असेल त्या साधन सामुग्रीमधून आपल्याला जे काही निर्मिती दिसते ती दिसते. दुसरा एक प्रचंड मोठा सामाजिक क्रांतीचा प्रयोग तुम्ही केला, तो म्हणजे जे जे वंचित आहेत त्या मुलांना एकत्र करून तुम्ही शिक्षणाचा एक प्रयोग केलात. त्यांना संधी उपलब्ध करून त्यांच्याकडून अचाट अशा प्रकारची कामं तुम्ही करून घेतली, त्यांना समाजाच्या एका समतल पातळीवर आणलं. या प्रयोगाबद्दल जरा आम्हाला सांगा. हा प्रयोग म्हणजे मला असं वाटतं शिक्षण क्षेत्रातल्या माझ्या जीवनातला, इतरांनी केले असतील मला माहिती नाही, परंतु मी हा केला का, कसा आणि आहे काय तो प्रयोग. आधी आहे काय तो प्रयोग हे बघू. म्हणजे फुटपाथवर किंवा रस्त्याच्या बाजूला ज्या झोपड्या असतात त्याच्यामध्ये आमचे गांधी तीर्थचे लोक गेले. त्यांच्याकडे येलो कार्ड आहे याच्यावर आम्ही काही गेलो नाही, परंतु येलो कार्ड आहे का याचा तपास जरूर केला आणि त्यांच्या घराचे फोटो काढले, त्यांच्या संमतीने फोटो काढले. त्यांचं घर कसं आहे, ते राहतात कसे, ते होतात काय, असं मला हे सगळं माहिती आहे. कारण मी खेड्यात जन्माला आलो आहे आणि माझा अजूनही ती नाळ मी काही तोडलेली नाही, त्याच्यामुळे मला ते सगळं माहिती आहे. म्हणजे गरिबी काय आहे आणि गरीब कसे असतात हे दोन्ही गोष्टी माहिती आहेत. तर इथे ही गरिबी जाऊन बघितली आणि तशी पोरं आम्ही एक 7000 पोरं निवडली. पोरं आणि 7000 पोरं आणि पोरी. या 7000 पैकी आता आपल्याला फक्त 300 घ्यायची होती. या 7000 या सगळ्या पोरांशी आणि पोरींशी आम्ही बोललो. आणि जर एका घरामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा असेल आणि एका घरातून एकच घ्यायचं असं ठरलेलं असल्यामुळे मुलगी घेतली, मुलगा घेतला नाही. का? जशी परिश्रम ही आपली संस्कृती आहे तशी महिला संस्कृतीला जर आपण खऱ्या अर्थाने महत्त्व देणार नसू तर एक समजून घ्या की तुम्ही सुशिक्षित व्हाल परंतु तुम्ही सुसंस्कारित होणार नाही. संस्काराची सुरुवात ही तिच्या पोटातून सुरू झालेली असते आणि तेव्हापासूनचे ते जे काही संस्कार आहेत तेच तुमच्या जीवनाची शिदोरी आहे. म्हणून मला असं वाटतं की एका स्त्रीला सुशिक्षित करणं, सुसंस्कारित करणं हे 10 माणसांना संस्कारित आणि सुशिक्षित करण्यासारखं आहे. 10 म्हणून तुम्ही मुली निवडल्यात. म्हणून
त्या त्या घरामध्ये घरामधल्या मुली निवडल्या. आज माझ्याकडे रेशो एकदम फिट आहे, म्हणजे 50% अशी तुम्ही 50%. 300 मुलं निवडली. आता ही 300 मुलं जी निवडली त्यांना हे सांगणं की तुम्ही चांगले कपडे घालून या, तुम्हाला युनिफॉर्म पाहिजे, तुम्हाला जोडे पाहिजे, त्याच्याशिवाय मी तुम्हाला येऊ देणार नाही, मूर्खपणा होता, शुद्ध मूर्खपणा होता. त्यांच्याकडे खायला प्यायला काही नसतं हे आपल्याला माहिती होतं. अशी मुलं तुम्ही निवडली. अशी मुलं निवडली. त्या मुलांना सगळ्या त्यांच्या जीवनाची जबाबदारी, शैक्षणिक जीवनाची जबाबदारी आपण घेतली. म्हणजे त्यांचं खाणं पिणं, त्यांचे कपडे लत्ते, त्यांचे खेळ, त्यांच्यासाठी लागणारी सामुग्री सगळे. वडिलांकडे किंवा पालकांकडे फक्त एकच काम ठेवलं. ते काम कोणतं? त्यांनी मुलाला शाळेत आणून घालावं आणि तिथून घेऊन जावं. एवढंच काम फक्त त्यांनी करायचं आहे. बाकी सगळं पालकत्व आपल्याकडे आहे. रिझल्ट काय झाला? अशी शाळा सुरू झाली. फार मोठा ही शाळा गावातच पाहिजे होती. ती काही मी इथे आणू शकलो नसतो 7 किलोमीटर, कारण ते यायला जायला जेवढे पैसे लागले ते मूर्खपणा ठरलाच. म्हणून ती गावात शाळात पाहिजे होती. आता शाळेमध्ये माझ्याकडे असा काही प्लॉट नव्हता. म्हणून म्युन्सिपाल्टीला विचारलं की तुमची 15 वर्ष झाली ही शाळा बंद आहे, 15 वर्ष झाली, तुम्ही ही शाळा आणि प्लॉट देऊन टाका, मी ही शाळा पाडून टाकेन आणि नवीन इथे चांगली वास्तू उभी करेन आणि मी अशा रीतीने ह्या करेन. तर त्याने म्युन्सिपाल्टीने सांगितलं की आमचे जे मेंबर असतील त्यांचे जे काही रिकमेंडेशन येईल किंवा त्यांचे जे येतील त्यात तुम्ही त्यांची काही मुलं घेतली पाहिजे, याची काही घेतली पाहिजे, त्याची काही घेतली. मी त्यांना हात जोडले की मी असलं काही करणार नाही. माझा स्वतःचा त्याच्यामागचा एक विचार आहे, तो मोठा विचार आहे असं मी मानतो. समाजाच्या पुढे मला हे ठेवायचं आहे की जर आपण सारखी संधी दोघांना उपलब्ध करून दिली तर ती मुलं आपल्या मुलांच्या पुढे जातात. भाऊ, याच्यावर तुमचा विश्वास आहे? आहे, 100% आहे. आणि ते पाहतोय ना, तुम्ही ज्यावेळेला जाल तुम्ही बघा ती शाळा आणि त्यांचा परफॉर्मन्स बघा. पहिलीचा पोरगा, दुसरीचा पोरगा, तिसरीचा पोरगा, आणि तो काय काय काम करतोय, कसं कसं बोलतोय, त्याच्या अंगामध्ये येतो आत्मविश्वास किती मोठा निर्माण झाला आहे. सगळ्या यशाचं जर कुठे गमक असेल तर आत्मविश्वास आहे. जर त्याच्यात तो आत्मविश्वास आजपासून निर्माण झाला तर तो आपल्या मुलांपेक्षा कमी कसा उलट चांगला होईल, कारण त्याला परिश्रम करण्याची सवय ऑलरेडी आहे. वा. आणि त्यांनी तो रोज तेच बघतो. आणखी वेगळ्या दुसरी गोष्टी बघतो ते खोटं आहे, त्याचं कारण असं आहे कोणी दारू पिताना बघतो, त्यांचे कोणी सिगारेट फुकताना बघतो, ते सगळं ते बघतो आणि ते सगळं बंद होतं हे लक्षात घ्या. म्हणजे ती मुलं घरी जाऊन सांगतायत वडिलांना असं करू की तुम्ही असं केल्याने काय होतं, कारण शाळेमध्ये आम्हाला हे शिकवलं जात आहे की असं होतं म्हणून. आईला तुम्ही मारू नका, ते जाऊन त्याच्या पाया पडतात. हे आता घडतंय हे आता घडतंय माझ्या शाळेमध्ये. माझ्या शाळेतली पोरं येऊन ते पालक येऊन आम्हाला सांगतायत की हे असं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे असं कसं शक्य आहे, आम्ही त्यांना एअर कंडिशन रूममध्ये झोपवतो, हे करतो ते करतो, एवढं चांगल्या शाळेमध्ये टाकतो, अगदी म्हणजे चांगली आम्हाला नसेल तरी कर्ज काढतो, पण त्याला चांगलं शिक्षण देतो, मग तरी घडत नाही. आणि मग तुम्ही म्हणताय की याच्यापैकी तो पुढे जायला हे कसं. अगदी इंटरेस्टिंग आहे ते. मी तुम्हाला सांगतो की त्याच्या जीवनामध्ये जो व्हायब्रन्स आहे, त्याची पाठी अगदी स्वच्छ आहे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे असले संस्कार नाहीच आहेत. आणि त्याच्यावर जे संस्कार आहेत ते परिश्रमाचेच आहेत. आता या परिश्रमाला जर आपण थोडंफार वळण देऊ शकलो तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या मुलांना जेवढं आपण खराब करतो तेवढी हे मुलं पुढे जास्ती जातील. त्याला आपण चॉकलेट देतो, मग त्याचे दात खराब होतात म्हणून आपण त्याला डेंचर करतो. अशा पद्धतीने आपण कमावण्यासाठी जेवढा वेळ देतो त्याच्याऐवजी घालवण्यासाठी आणखी देतो. त्यांच्याकडे प्रॉब्लेमच नाही ना, त्यांचे दात आहे अगदी स्वच्छ आहे, काही त्यांना प्रॉब्लेम नाही. तुम्ही बघा तिकडे जाऊन ज्यावेळेला तुम्ही जाल शाळेमध्ये त्यावेळेला तुम्हाला दिसेल हे. आणि अशा पद्धतीने मला असं वाटतं की त्यांच्यातला ही जी काही चमक आहे ही चमक आपल्या पोरामध्ये येणं शक्य नाही. भाऊ, बॉटम ऑफ द पिरामिडकडे कुठल्या नजरेनं बघावं याचा नुसता तुम्ही विचार मांडत नाही आहात, तर त्याचा साक्षात प्रयोग समाजासमोर ठेवलेला आहे. तुम्हाला असं वाटतं की हा प्रयोग इतर अनेक ठिकाणी होऊ शकतो? अगदी होऊ शकतो. मी याच्याहीपेक्षा एक अफलातून प्रयोग तुम्हाला सांगतो जो मी आता करणार आहे. म्हणजे आता वर्ष लागेल की काय किती लागेल माहीत नाही, पण आता गावात जागा घेतली आहे. अफलातून प्रयोग हा आहे की तिथे कोणी यावं आणि फुकट जेवून जावं आणि तिथे एक दानाची पेटी ठेवलेली असेल, त्याच्यामध्ये त्याला वाटत असेल तेवढे पैसे टाकावे, नाही तर नाही टाकू. माझं आपलं स्वतःचं मन मला सांगत आहे
की जरी कितीही प्रयत्न झाला असला शासनाकडून आणि इतर संस्थांकडून या संस्कृतीला नष्ट करण्याचा, चांगल्या संस्कृती, चांगल्या गोष्टी, चांगल्या त्यांच्या मध्ये आहेत त्या, तरी अजून कुठेतरी चांगला माणूस भारतीय संस्कृतीचा संस्कार असलेला जिवंत आहे. माझी अशी अपेक्षा आहे. आम्ही हा 1 वर्षासाठी प्रयोग करणार आहे. त्याच्यामध्ये 1 कोटी 2-4 कोटी रुपये जाऊ शकतात, हे मला माहिती आहे. परंतु अगदी स्वच्छ, अगदी ताजमहालसारखं किचन ठेवून सगळ्यांच्या समोर त्यांना मी खायला विशिष्ट असे 4 पदार्थ 5 पदार्थ देणार आहे. ज्याला पाहिजे त्यांनी यावं. तुमच्यासारखा सूटबूट घातलेला आला तरी काही हरकत नाही, आणि अगदी फटिंगच्या आलात तरी काही हरकत नाही. त्याने तिथे जेवण करून जावं. त्याला वाटत असेल तर त्याने पैसे टाकावे. प्रयोग म्हणून हा करतो आहे. हे मी चालवू शकेन की नाही, अख्खम चालवावं का, हे सगळे विषय पुढचे आहेत. पण प्रयोग म्हणून मला हा करायचा आहे की जेव्हा तुम्ही म्हणता की भ्रष्टाचार एवढा झाला, हे असं झालं, ते तसं झालं, हे सगळं खरं आहे, तुम्ही म्हणता त्यात खोटं काही नाही आहे. परंतु मला असं म्हणायचं आहे की ही दुसरी जी बाजू आहे निगेटिव्हिटीपासून पॉझिटिव्हिटीकडे जाण्याची, ती आपण का नाही बघत? मी हा जर माझा प्रयोग सक्सेसफुल झाला तर तुम्हाला हे पटेल ना की समाजामध्ये अजूनही अशी चांगली माणसं आहेत की जे न विचारता भाऊ, या वयात तुम्ही समाजाकडे किती सकारात्मकतेनं, असं वाटतंय की माझ्यासमोर 75चा एक माणूस नाही तर 25चा एक तरुण समाजाकडे किती कुतूहलानं अजून तुम्ही पाहताय. तर मला असं वाटतं की हा प्रयोग दुसरा जो मी सांगितलं तो सुद्धा तेवढा सक्सेसफुल, त्याच्यापेक्षा जास्त होईल. तो जो दुसरा प्रयोग आहे, पहिला प्रयोग आहे आपल्या अनुभूती शाळेचा, त्याच्यामध्ये ते ज्यावेळेला आता 5वीमध्ये जातील त्यावेळेला ही शाळा फक्त 4थीपर्यंतची आहे, 5वीपर्यंत जास्तीत जास्त. त्याच्यासाठी मग तो पुढे जाईल, त्याच्यासाठी मला म्हणजे एक दुसरी शाळा उभी करायची आहे. त्याच्यासाठी मी जागा वगैरे घेऊन घेतली आहे. जागा अशी अफलातून घेतली आहे की जिथे 3000 स्क्वेअर फूट म्हणजे 3000 रुपये स्क्वेअर फुटाचे भाव आहेत, अशा ठिकाणी 8 एकर जागा घेऊन आणखी त्याच्यातली ओपन स्पेस जिथे होती ती त्याला मिळवून त्या पोरांना तिथे शिक्षण देणार आहे. म्हणजे वातावरण निर्मिती हे 100% करणार आहे, हे विसरू नका. चांगले शिक्षक ठेवीन हेही खरं आहे, पण चांगले म्हणजे जे लठ्ठ पगार घेत आहेत ते चांगले असं गृहीत धरणार नाही. ज्या बाईला, महिलेला किंवा पुरुषाला या विषयाशी एक त्याला लगाव आहे खूप मनापासून, त्याला घ्यायचं की मला हे असं करायचं आहे काहीतरी. काही वेळे तर निघतीलच का नाही, कधी म्हणजे आपणच वेळे आहोत असं गृहीत धरण्यात काय अर्थ आहे. काही वेळे निघतात, मग असे लोक आपल्याला भेटतात, मग ते भेटले म्हणजे ह्या संस्था चालतात आणि त्या व्यवस्थित चालतात. जर आपण अशा व्यवस्थित संस्था उगा चालू करू शकलो तर हा समाज अजूनही चांगला समाज आहे. हो, तुम्ही ज्याचं वर्णन केलं आधी की असं आहे तसं आहे तसं, ते सत्य असलं तरी दुसरी बाजू त्याला आहे, आणि त्या दुसऱ्या बाजूवर तुमचा सर्वात जास्त गाढ विश्वास आहे. भाऊ, तुम्हाला इथे एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आयुष्याकडे इतक्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघता, तुम्ही परमेश्वराला मानता? एक अदृश्य शक्तीला मानतो, त्याच्यात परमेश्वर इन्क्लुडेड आहे. पण मला जो परमेश्वर दिसला तो केवळ निसर्गामध्ये दिसलेला आहे. वाह वाह वाह. आणि तो निसर्ग हाच परमेश्वर आहे असं मी तरी मानतो. याचं कारण असं आहे की जे काही घडत असेल तुमच्या तंत्रामध्ये किंवा शास्त्रामध्ये पृथ्वीच्या पाठीवर कुठेही, त्याचं मूळ निसर्ग आहे. निसर्गामध्ये असा संकर होतो म्हणून तुम्हाला आयडिया येते की तुम्ही सुद्धा असा संकर करून काहीतरी केलं पाहिजे. निसर्गामध्ये हवेने इकडून तिकडे हे जातात आणि त्याच्यामधून काहीतरी निर्माण होतं, नवीन निर्मिती होऊ शकते, हे तुम्हाला पटतं. सर्व निर्मिती मागची प्रेरणा निसर्ग आहे आणि त्या निसर्गातच तुम्ही परमेश्वर पाहता आणि रोज गेली 75 वर्ष त्याच निसर्गाची तुम्ही पूजा करता. याच्या पलीकडे दुसरं काहीही केलेलं नाही. माफ करा, जर दुसरं काही केलं असतं, समजा टीव्ही बनवला असता, हे केलं असतं, ते केलं असतं, तर कदाचित गडगंज पैसा मिळवून फॉर्च्यून 500च्या लिस्टमध्येही बसलो असतो. पण मला हा प्रश्न तुमच्यासारख्या, पण तुम्हाला फॉर्च्युनेट 500 लिस्टमध्ये बसायचं आहे. आणि त्याच्यामुळे मी असं म्हणतो की ते बसण्यामध्ये जेवढा आनंद आहे तो त्याच्यात दुसऱ्यात नाही आहे. म्हणजे मी पैशाला वाईट म्हणतो असं नाही, मी तुम्हाला आधीच सांगितलं की धन आणि धनवान या दोघांनाही वाईट म्हणता येत नाही, गांधीजींनीच म्हटलं नाही. तेव्हा आपल्याला, पण ते धन कशासाठी, याला आणि कशासाठी, कसं वापरलं जातं, कसं आणता येतं, या दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे. एकाच गोष्टीला महत्त्व नाही आहे. आणि आपण जे सकारात्मक दृष्टिकोन म्हणालात त्याच्यामध्ये एक छोटीशी ॲडिशन म्हणून तुम्हाला सांगतो
की आत्तापर्यंत 1982 पासून आजपर्यंत मला 5 हार्ट अटॅक येऊन गेले. एक लकव्याचा झटका मला आला, एक मला त्याच्यानंतर माझा हार्ट एक वेळा बंद पडलं, म्हणजे फेल्युअर झालं, हार्ट फेल्युअर झालं. हे सगळं झालेलं आहे. 2 बायपास सर्जरी झालेल्या आहे, एक एन्जिओप्लास्टी झालेली आहे आणि एन्जिओग्राफी तर काय 10 वेळा झालेली असेल. हे सगळं असताना या शरीराच्या या सगळ्या गोष्टींना अपघात समजून मी वागत राहिलो 1982 पासून आजपर्यंत. भाऊ, तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जनगणनेत जसा आईचा सहभाग होता तसाच अत्यंत मोठा सहभाग तुमच्या पत्नीचा आहे, तुमच्या कांताबाईंचा. काय सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल काय सांगायचं, त्यांच्यावर एवढं मोठं 200 पानाचं पुस्तकच लिहिलं आहे. थोडक्यात जर सांगायचं असलं तर एक आहे की आपण जी काही निर्मिती पाहतात तर ती जर मी एकट्याने करायची ठरवली असती तर ती 20% राहिली असती, 80% झालीच नसती. म्हणजे जर मला मिळालेलं यश किंवा अपयश असेल तर मला असं वाटतं की माझं काहीतरी चुकलं. तिने मध्ये कधी सांगितलं नाही मला की तुमचं हे चुकलं म्हणून. चुकलं असेल, परंतु जर यश मिळालं असेल तर 80% तिच्यामुळे मिळालं असं मी मानतो. आता आपण म्हणाल ही आकडेवारी बरी आहे बघायला बोलायला, परंतु म्हणजे वास्तवात काय आहे, कसं झालं आहे. आमच्याकडे एक संयुक्त कुटुंब आहे, फार मोठं, 110 लोकांना. या संयुक्त कुटुंबाला जर मी माझ्याबरोबर ठेवलं नसतं तर माझा सुरुवातीचा जो काळ होता, फॉर्मॅटिव्ह इयर्स ज्यांना आपण म्हणतो, त्या काळामध्ये मी प्रगती करू शकलो नसतो. माझ्या चुलत्यांनी, दलुभाऊंनी मला 22 रुपयांच्या मनी ऑर्डर्स पाठवल्या आहेत, 100 रुपये पाठवलेले आहेत. आणि या सगळ्या फॅमिलीमध्ये, या संयुक्त कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाने त्याचं योगदान दिलेलं आहे. आता हे योगदान जर मला मिळालं नसतं, ज्याच्याकडे द्यायलाच काही नाही त्याच्याकडे तुमच्यासारखे लोक आले असते का? नसते आले. मग या फॅमिलीला सांधून ठेवायचं काम कोणी केलं? ते मूळ कांताबाईंनी केलं. त्याच्यामुळे माझ्या डोक्याला कुटुंब आणि त्रास किंवा जाच हा विषय कधी शिवलाच नाही. म्हणजे या सगळ्या 110 लोकांच्या कुटुंबाचा एकत्र बांधणारा धागा, तो धागा म्हणजे कांताबाई होता. आणि तो मजबूत तुमच्या बरोबर हो हो, आणि अगदी मजबूत माझ्या बरोबर होता, हेही अंडरस्टेटमेंट आहे. मला असं म्हणायचं आहे की आम्ही 2 वेगळे नव्हतोच. आत्मिक दृष्ट्या आम्ही एकच होतो. आणि मी असं म्हणेन की ही टीका सुद्धा झाली ती आणि मी या पुस्तकावर की बाबा हे म्हणजे 45 वर्ष झाली तुमच्या लग्नाला तरी तुमचं वाजलंच कसं नाही, हा प्रश्न मला विचारण्यात आला. प्रकाशनाच्या समारंभाच्या वेळी विचारण्यात आला. मी त्यांना सांगितलं की वाजल्याशिवाय जीवन जगताच येत नाही, ही तुमची धारणा आहे का? मला असं म्हणायचं आहे की दोन जीव जे एकत्र येतात आपल्या संस्कृतीमध्ये, ते एकमेकांना म्हणजे एकमेकांमध्ये एकत्र होण्यासाठी येतात, विभिन्न होण्यासाठी येत नाही. मी आजचं बोलत नाही, मी त्या काळचं बोलतोय. आणि त्या काळामध्ये ही परिस्थिती सत्य होती, तसं घडलं. आणि मला हा विश्वास आहे की आजही असं कोणी ठरवलं तर त्याची काही चूक होईल असं मला वाटत नाही. याचा अर्थ पत्नीने काम करू नये का वगैरे वगैरे, हे असे लहान मोठे प्रश्न आपण जर विचारले त्याचं उत्तर माझं आहे की ज्याला जे फावेल त्याने ते करावं. ज्यानं हे फावत असेल आणि जर अशी निर्मिती करायची असेल तर मग आपण आपल्याला स्वतःला बांधून घेतलं पाहिजे. तिने मला अशा पद्धतीने बांधून घेतलं होतं. म्हणजे असं नाही की मी काहीतरी अफलातून होतो म्हणून बुजून तिने माझी साथ दिली. ती एका गरीब घराण्यातून आली होती, माझ्यापेक्षा काही मानाने कमी शिकलेली होती म्हणून तिला मला साथ दिली. असला कोणताही न्यूनगंड कधीही तिच्या मनात आला नाही. 75 एवढ्या शारीरिक व्याधी असताना सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर एक शांतता, समाधान दिसतं. त्याहीपेक्षा एक प्रचंड उत्साह दिसतो, एक सकारात्मक दृष्टी मिळते. त्याहीपेक्षा सुद्धा तुमची ऊर्जा आता मुलाखत घेतानाही मला जाणवते. हे कसं जमवता या वयात? काय रहस्य आहे याचं?
याचं रहस्य परत आपण त्या विषयाकडे येतोय की जे काम आहे त्या कामातनंच ही ऊर्जा मिळते. ही ऊर्जा अशी उधार मिळत नाही, बाजारातून आणता येत नाही किंवा दुसऱ्याकडे बघूनही आपण करू शकू असंही नाही. मुळात जे काम आपण करता त्या कामातनं ही ऊर्जा मिळते. जर काम एवढं मोठं करायचं असेल तर तुम्हाला तेवढ्या हाईटला पोचायला पाहिजे. तसं घडत नाही म्हणून आपल्याला ही ऊर्जा मिळत नाही. परंतु आज आपण त्या मुलांकडे बघितलं, किती चांगलं वाटतं. इकडची अनुभूती शाळा आपण बघितली, त्याच्यामध्ये त्या मुलांना असल्या प्रकारच्या सोयी निर्माण करून दिलेल्या आहे ते जगामध्ये काही शाळांमध्ये उपलब्ध असू शकतील. जगामध्ये आपल्या देशात आहे की नाही मला माहीत नाही, पण बहुतेक नाही. तर असं सगळं करण्यामध्ये तुम्हाला जो काही आनंद मिळतो कुठून मिळतो. आणि एवढी सगळी कामं अशा बरोबर याच्याने करायची, पैसा नसताना करायची, कर्ज काढून करायची, ही सगळी करतो. ते कशी करतो तर ती जी कामं आहेत त्या कामांचं ते महात्म्य आहे. गांधीजी मोठे झाले ते मोठे होते म्हणून नाही, ते तर मोहन होते. त्यांचे महात्मा झाले कारण त्यांनी या देशाला स्वराज्य मिळवून दिलं. म्हणून मला असं म्हणायचं आहे की त्यांनी जेवढं मोठं काम तुम्ही हातात घ्याल तेवढी मोठी ऊर्जा तुम्हाला प्राप्त होते. आणि त्या कामातूनच ती प्राप्त होते. त्याचा दुसरा कोणताही सोर्स नाही. मी अध्यात्म सोर्स आहे किंवा मी प्राणायाम करतो म्हणून किंवा मी हे करतो म्हणून असं होतं वगैरे वगैरे मला काही म्हणजे ते फार गौण फॅक्टर्स आहेत असं मला वाटतं. ज्या कामाला तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यात जर तुम्ही स्वतःला झोकून देणार असाल आणि ते कामसुद्धा एक स्वार्थाच्या पोटी नसताना निस्वार्थीपणे करत असाल तर तुम्हाला ही ऊर्जा आपोआप प्राप्त होते. ही केवळ मला झालेली आहे असं तुम्ही समजू नका. माझ्या ओळखीमध्ये इतके लोक आहेत की दिवस रात्र हेच काम करतात आणि त्यांना खूप खूप चांगलं आयुष्य समाधान आणि आनंदाने ते जगतायत. प्रेक्षको, इतका प्रदीर्घ वेळ आपण एका अशा अस्सल भूमिपुत्राशी बोलत होतो. आपण बोलत होतो भंवरलाल जैन अशा नावाच्या एका संशोधकाशी, उद्योजकाची आणि त्याहीपेक्षा सुद्धा एका गांधीवादावर गाढ श्रद्धा असणाऱ्या व्यक्तीशी. त्यांची मतं ही निश्चितच आजच्या काळात उद्योजकांना, एक सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीला, विद्यार्थ्यांना मार्गदर्शक असणार आहेत यात काही शंकाच नाही. याचं एकमेव कारण म्हणजे वेळोवेळी जे जे आयुष्यात आलं ते उत्तम आणि उदात्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या आजूबाजूचा जीवन परिसर बदलण्याचा ध्यास त्यांनी घेतला. निसर्गाशी एकरूपता दाखवली. आजच्या काळामध्ये अशी माणसं खरोखरच म्युझियममध्ये पाहायला मिळतील की काय अशीच अवस्था आहे. भाऊ, आज इतका प्रदीर्घ वेळ आपण झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी दिलात. आज तुमच्या रूपानं असा अक्षय ऊर्जेचा स्रोत मला प्रेक्षकांना दाखवता आला की ज्याच्या समोर प्रेक्षकांच्या वतीनं नुसतं धन्यवाद म्हणत नाही, नतमस्तक होण्याशिवाय माझ्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नाही. थँक्यू. मी थँक्यू.